हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 2, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, क्लास 10 मधील आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील सेकंड चॅप्टर, ज्याचं की आहे लेक्चर नंबर 2. आपण लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये याचा फर्स्ट पार्ट कव्हर केलाय, ज्यामध्ये आपण एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, ड्रोबिनियर ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑक्टेव्ह आणि मेंडलिव्स पिरियड टेबल जो आहे तो पण पूर्ण आपण बघितला होता. आणि मॉडर्न पिरियड टेबलचा आपण काही ट्रेंड्स बघितला होता. त्यानंतर आज पूर्ण मॉडर्न पिरियड टेबल बघतोय आणि उर्वरित जो आपल्या चॅप्टरचा जो सार आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पहिले जे माझे जे लेक्चर आहेत कोणते पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट पार्ट फर्स्ट आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, त्यानंतर आपलं हेरिडिटी आणि व्हेरिएशन आहे, याचे पण पूर्ण आपण एक्सरसाइज आणि पूर्ण चॅप्टर जे आहेत एकदम फुल टू एक्सप्लेन केले आहेत. ठीक आहे, ए टू झेड एक्सप्लेन केला आहे. आपण इन टेक्स्ट जे आहेत क्वेश्चन ते पण आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे, तुम्हाला त्याचे आन्सर सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पहिले लेक्चर बघितलं असेल तर पहिले लेक्चर जरूर बघा आणि त्यानंतर ही लेक्चर बघितली असेल. आणि या लेक्चर नवीन जरी असेल तरी एकदम घाबरून जायचं काही काम नाही, तुम्हाला ही लेक्चर सुद्धा पूर्णपणे बेसिक पासून समजणार आहे. ठीक आहे, तुम्ही ही लेक्चर बघितल्यानंतर सुद्धा बाकीचे लेक्चर बघू शकतात. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपल्या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टला. आता नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं कोणतं, मॉडर्न पिरियड टेबल. आता मॉडर्न पिरियड टेबल जो आहे तो टेबल नंबर 2.7 आणि आपल्याला हा टेबल खूप महत्वाचा आहे. आता यामध्ये बघा तुम्हाला म्हटलं ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड जे आहेत, उभे यांना काय म्हटलं आपण ग्रुप म्हटलं होतं आणि आडवे यांना काय म्हणतो आपण पिरियड असं म्हटलं. म्हणजे आडवे काय पिरियड आहे आणि उभे काय ग्रुप आहे. तर आपल्या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये एकूण 1 ते 18 पर्यंत ग्रुप आहे, 1 ते 7 पर्यंत एकूण काही पिरियड्स आहे आणि ह्या दोन सिरीज ज्या आहेत कोणत्या, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहे, ज्या की आहे एफ ब्लॉक मध्ये. मग ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे एस ब्लॉक मध्ये. त्यानंतर 3 ते 12 पर्यंत आहे आपला डी ब्लॉक मध्ये आणि त्यानंतर 13 ते 18 जे आहे ते आपले कोणते आहे पी ब्लॉक मध्ये. आता असे एकूण 4 ब्लॉक आहे, एस पी डी एफ असल्याचे, एस पी नंतर डी नंतर एफ ब्लॉक एलिमेंट आहे. ग्रुप फर्स्ट टू सेकंड एस ब्लॉक एलिमेंट, ग्रुप 13 टू 18 पी ब्लॉक एलिमेंट, ग्रुप 3 टू 12 तुम्हाला म्हटलं डी ब्लॉक एलिमेंट आणि लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज हे काय एफ ब्लॉक एलिमेंट आहे. आता बघा तुम्ही जे पाठीमागे लेक्चर बघितले असेल त्या लेक्चर मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी ट्रेंड बघायला भेटतो. हा तो ग्रुप फर्स्ट आहे ना, ग्रुप फर्स्टच्या सर्वांच्या आउटर मोशन मध्ये तुम्हाला एक एक इलेक्ट्रॉन बघायला भेटतोय. ग्रुप सेकंडच्या आउटर मोशन मध्ये तुम्हाला एकूण 2 इलेक्ट्रॉन बघायला भेटत आहे. ग्रुप 13च्या आउटर मोशन तुम्हाला एकूण 3 इलेक्ट्रॉन बघायला भेटत आहे. ग्रुप 14चे तसे 4, ग्रुप 15च्या 5, ग्रुप 16च्या 6 आणि ग्रुप 17च्या एकूण 7 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितले होते. आणि मी तुम्हाला हे एलिमेंट कोणते हायड्रोजन, लिथियम, सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, रुबिडियम, सिस्मियम, ट्रॅन्सियम, आता हे कसे आले आहे त्यांचा ट्रेंड काय हा पण ट्रेंड आपण बघितला. आता पुढचा पार्ट आपण कव्हर करूया. आतापर्यंत आपण जो मॉडर्न पिरियड टेबलचा भाग बघितला ना तो सगळं या टेबलच्या बेसवरती आहे. आणि तुम्हाला एकूण 1 ते 20 पर्यंत एलिमेंट महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये जास्तीत जास्त विचारले जातात. त्यामुळे तुमचे पहिले 1 ते 20 पर्यंत एलिमेंट फक्त पाठ पाहिजे, बाकीचे एलिमेंट तुम्ही नाही जरी केली तरी चालतील. आता माझ्याकडे तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक्स आहे, ती शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आता ती शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला शक्यतो करून तुम्हाला 11-12 लागणार आहे, पण तुम्ही इथे जरी वापरली तरी तुम्हाला पहिल्या ग्रुपमधले एलिमेंट जे आहेत तुम्हाला पेपर पर्यंत तरी कामं वगैरे येतील. आता शॉर्टकट ट्रिक काय मी तुम्हाला सांगतो. ती ट्रिक्स आहे, हे लिंबाचं नालायक कार्ट रुबाबात सायकलवर फिरतं, अशी ती ट्रिक्स आहे. आता हे म्हणजे काय हायड्रोजन, आता लिंबाचं म्हणजे काय लिथियम आहे, नालायक म्हणजे सोडियम, कार्टा म्हणजे पोटॅशियम, रुबाब म्हणजे रुबिडियम, सायकलवर म्हणजे सिस्मियम आणि फिरतं म्हणजे कोणतं फ्रॅन्सियम. आता हे काही इलेमेंट्स नाव आहे. हे लिंबाचं नालायक कार्ट रुबाबात सायकलवर फिरतं असं जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला ग्रुप फर्स्ट मधला कोणता ग्रुप फर्स्ट एस ब्लॉक एलिमेंटला पाठवून जाईल. इतका सोपा आहे. पुढची ट्रिक्स बघूया आपण. आता पुढची ट्रिक्स बघा काय, कोणता बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. बे मतलब का सर बेकार अशी ट्रिक्स आहे. बे मतलब बेरिलियम, एम म्हणजे मतलब का म्हणजे मॅग्नेशियम, का का मतलब कॅल्शियम तो म्हटलंय, सर का मतलब स्ट्रोन्शियम वगैरे आहे, असे तुम्हाला एलिमेंटचे नाव दिलेले आहे. पुढची आहे आपली कोणती, बोरॉन, अल्युमिनियम हे जो आहेत ग्रुप 13 जो आहेत. काय त्याची शॉर्टकट ट्रिक्स, बघून आला गण्या इंदिरा टिळक आणि खाली आहे तुम्हाला नेहरू असं नाव आहे. म्हणजे बघून आला गद्या इंदिरा टिळक आणि नेहरू. बघा इथे आहे नेहरू खाली, इथे बघा हा एलिमेंट आहे बोरॉन, अल्युमिनियम, त्यानंतर गॅलियम दोन म्हटलंय, इंडियम आहे, टिटनियम आहे आणि हा शेवटचा आहे नेहरू असं त्याला शॉर्टकट आहे. म्हणजे काय शॉर्टकट, बघून
बघून आला गण्या इंदिरा टिळक नेहरू असं आहे. बघून आला गण्या इंदिरा टिळक आणि नेहरू अशा शॉर्टकट ट्रिक्स आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं होतं, बोरॉन, अल्युमिनियम, त्यानंतर गॅलियम वगैरे आहे. आता तुम्हाला गॅलियम पर्यंत शक्य विचार केलेलं नाही. फक्त कुठं हायड्रोजन पासून तर फक्त कॅल्शियम पर्यंत 1 ते 20 पर्यंत एलिमेंट विचारलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, तरी पण शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला जर पाहिजे असेल, बघून आला गण्या इंदिरा टिळक नेहरू अशी शॉर्टकट ट्रिक्स आहे. पुढे आहे आपली कोणता कार्बन. कार्बनची फॅमिली आहे. आता ही हायड्रोजनची, बेरिलियमची, बोरॉनची, कार्बनची, नायट्रोजनची, ऑक्सिजनची, फ्लोरिनची अशी फॅमिली आहे. तर आपली कार्बन फॅमिली शॉर्टकट ट्रिक्स काय आहे? कशी गेली सोनू पंजाबला फिरायला. बघा, कशी गेली, कोणतं गेली, सोनू पंजाबला फिरायला, असे ती शॉर्टकट ट्रिक्स आहे. आता तुम्ही पेज नंबर 23 वरती या. तुम्हाला ते काही बेसिक क्वेश्चन विचारलेले. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कम्पॅरिझन नेमकं काय? बघा, can you tell the first question काय आहे? On going through the modern period table, it is seen that the element lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belong to the period second. आता बघ इथे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि निऑन हे कशामध्ये? सेकंड पिरियड मध्ये आहे. मग काय म्हणतो तुम्हाला? राईट डाऊन इलेक्ट्रॉनिक कम्पोजिशन ऑफ ऑल देम. आता तुम्हाला इथं काय दिले बघा, लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कम्पोजिशन काय दिले? 2 1 दिले, बेरिलियमचं 2 2 दिले, बोरॉन्स काय दिले? 2 3, कार्बनचं 2 4, नायट्रोजनचं 2 5, ऑक्सिजनचं 2 6. आता हे 2 6 2 7 2 8 जे आहे हे काय त्यांचं इलेक्ट्रॉनिक कम्पोजिशन आहे, ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. पुढे बघा मग काय म्हटलं, इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर द ऑफ दिस एलिमेंट. आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये सेम आहे का? तर याचा आन्सर आहे नो. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सगळ्यामध्ये सेम नाही. लिथियम मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, बेरिलियम मध्ये 2 आहे, बोरॉन मध्ये 3 आहे, कार्बन मध्ये 4 आहे, नायट्रोजन मध्ये 5 आहे, ऑक्सिजन मध्ये 6 आहे, फ्लोरिन मध्ये 7 आहे आणि निऑन मध्ये 8 आहे. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशा म्हणतो आपण? आउटर मोस्ट मध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे शेवट जेवढे लिहिलेले आहेत ना, ते कशा असतात? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. तेच म्हणतो आपण इज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर द ऑल दिस एलिमेंट. तर नो आहे, तुम्हाला दाखवलं म्हणजे 3 4 5 6 असं आपण बघितलं. काय म्हटलंय? इज द नंबर ऑफ शेल ऑफ द सेम ऑल दिस. ओके, नंबर ऑफ शेल सगळ्यांचे सेम आहे. येस, तुम्ही लिहू शकता इथं येस, नंबर ऑफ शेल विल बी सेम. आता याच्या पण 2 शेल बघा, याच्या पण 2 शेल आहे, याच्या पण 2 शेल आहे, याच्या पण 2 आहे, नायट्रोजनच्या पण 2 आहे, ऑक्सिजनच्या 2 आहे, फ्लोरिनच्या 2 आहे, निऑनच्या 2 आहे. आता असं आहे. आता बघा तुम्हाला याच्यामध्ये ट्रेंड काय सांगतो, जेव्हा आपण ग्रुपमध्ये वरून खाली येतो ना, त्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत आउटर मोस्ट मध्ये ते कॉन्स्ट बघा, या प्रत्येकाच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्ट हे ग्रुप मधलं काय आहे? पहिल्या ग्रुप मधलं युनिक फीचर्स आहे. म्हणजे हा ट्रेंड आहे मॉडर्न पिरियड टेबल मधला. काय आहे बघा, याच्यामध्ये हायड्रोजन 1 आहे, याच्यामध्ये पण हायड्रोजन मध्ये आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 1 आहे, लिथियम मध्ये पण 1 आहे, सोडियम मध्ये पण 1 आहे आणि कोणतं पोटॅशियम मध्ये पण 1 आहे. तसं इथं पण बघा, फ्लोरिनच्या मध्ये आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 7 आहे, आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 7 आहे, याच्या 6 आहे, याच्या 6 आहे, याच्या 5 आहे, याचे 5 आहे, याचे 4 आहे, याचे पण 4 आहे, याचे 3 आहे, याचे पण 3 आहे, याचे 2 आहे, याचे पण 2 आहे, याचे पण 2 आहे. म्हणजे बघा तुम्हाला पहिल्या ग्रुपमध्ये आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 1 आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 2 आहे, 13व्या ग्रुपमध्ये आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 3 आहे, 14व्या मध्ये 4 15 5 16 6 17 7 आणि 18 8 8 तुम्हाला बघायचं. हिलियम सोडून हिलियमच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 2 आहे, बाकी सगळ्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 8 8 आहे आउटर मोशन मध्ये. आता हे तुम्हाला ट्रेंड दिलाय. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये आले बघा, पहिल्या जो पिरियड आहे ना, पहिल्या पिरियड मध्ये एकच शेल आहे, कोणता? एक शेल फक्त. आता आपण जर हायड्रोजन लिहिलं, हायड्रोजन हा ऍटम आणि कोणता? आउटर मोस्ट शेल आहे, फक्त एकच शेल आहे. तसं लिथियमचं बघितलं ना, लिथियम आपण बघू, लिथियम हा एक आणि लिथियमचं पहिली शेल आहे, लिथियमची दुसरी शेल आहे. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि दुसऱ्यामध्ये ती 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याला शेल 2 आहे. तसं बेरिलियमला बघा शेल 2 आहे, कोणता? बेरिलियम. पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन 2 आणि दुसऱ्यामध्ये इलेक्ट्रॉन किती? 2 आहे, म्हणजे याला पण 2 शेल आहे. तसं बघा बोरॉनला, कार्बनला, नायट्रोजनला, ऑक्सिजनला, फ्लोरिनला, निऑनला 2 2 शेल आहे. तसं इथे 4 4 शेल आहे. असं तुम्हाला म्हटलं हा ट्रेंड आहे. मग बघूया आपण काय म्हटलंय, यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरन्स इन दिस एलिमेंट. आता ही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय वेगवेगळे ऑफ द शेल ऑफ द सेम. बघा, नंबर ऑफ शेल विल बी सेम. आता नंबर ऑफ शेल याच्यामध्ये पण सेम आहे, पिरियड मध्ये पण सेम आहे, याच्यामध्ये पण सेम आहे. फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कोणते ग्रुपमध्ये आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट मध्ये सेम आहे. ठीक आहे, तसं पिरियड मध्ये काय नंबर ऑफ शेल कॉन्स्टंट आहे, तसे आहे तसं. यू विल ऑल्सो फाइंड दॅट द वाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण जेव्हा हा लेफ्ट टू राईट जाणार आहे, काय म्हटलं? इन द पिरियड ऍटॉमिक नंबर इन्क्रीज, ऍटॉमिक नंबर एक इन्क्रीज होतोय, पण नंबर ऑफ शेल काय कॉस्ट आहे बघा, increase by 1 at the time. The number of valence electron also increase by 1 at a time.
म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण वाढत आहे एक एकने आणि काही शेल कॉन्स्ट राहत आहे. म्हणजे आपल्या थोडक्यात याच्यामध्ये काय समजलं, जर आपण लेफ्ट टू राईट जर गेलं, कुठून लेफ्ट टू राईट गेलं, लेफ्ट टू राईट गेल्यानंतर पिरियड मध्ये आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एक एकने चेंज होत आहे. काय होतो, एक एकने चेंज होत आहे आणि नंबर ऑफ शेल कॉन्स्टंट आहे. आता याची 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7, 8 म्हणजे एक एकने इन्क्रीज होते. इथे नंबर ऑफ शेल कॉन्स्टंट आहे. जर आपण ग्रुपमध्ये वरून खाली जर आलं पूर्णपणे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत व्हॅलेन्सी जे आहे ती सेम आहे असं आपण म्हणू शकतो. पेज नंबर 24 वरती या तुम्ही. इथे काय म्हटलं बघा, we can say that the element with the same number of shell occupied by the electron belong to the same period. आता हे ऑलरेडी आपण बघितलंय कोणतं, पाठीमागच्या पार्ट मध्ये, स्लाइड मध्ये. We can say that the element with the same number of shell occupy the electron belong to the same period. म्हणजे एका पिरियड मध्ये काही नंबर ऑफ शेल जे आहेत ते कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन जे आहे त्यांचा एक एकने वाढतोय पण नंबर ऑफ शेल कॉन्स्टंट आहे. The element in the second period, namely lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen आणि fluorine and the neon have electrons in the two shells K आणि L मध्ये. आता यांना दोन दोन शेल ऑलरेडी आपण पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं. The element in the third period, namely आता सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर आणि क्लोरीन आहे, आर्गॉन आहे, यांचे काय असणार आहे, तीन तीन असणार आहे, के एल एम असणार आहे ऑलरेडी. आता याच्यामध्ये किती दोन शेल आहे, याच्यामध्ये किती तीन शेल आहे. कोणता, ग्रुप फर्स्ट मध्ये एक एक शेल आहे, ग्रुप सेकंड पिरियड फर्स्ट मध्ये एक शेल आहे, पिरियड सेकंड मध्ये दोन शेल आहे, पिरियड थ्री मध्ये तीन शेल आहे आणि पिरियड 4 मध्ये 4 शेल आहे. मध्ये म्हणजे के एल एम, पहिल्यामध्ये फक्त के चे, दुसऱ्यामध्ये के आणि एल आहे, तिसऱ्यामध्ये के एल आणि एम आहे. पुढे काय म्हणतो मला, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन ऑफ दिस एलिमेंट अँड कन्फर्म. ऑलरेडी आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण कन्फर्म केलं आहे यांचं इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन लिहून. In the modern period table, electrons are filled in the same shell while going along the period left to right. आता हे ऑलरेडी आपण बघितलं कोणतं, आपण जर पिरियड 1 मध्ये गेलं तर एक एक शेल आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत इन्क्रीज होत आहे पण नंबर ऑफ शेल काय कॉन्स्टंट आहे. अँड ऍट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड न्यू इलेक्ट्रॉन शेल स्टार्ट फिलिंग अप. आता हे पण ऑलरेडी आपण बघितलं कधी, जेव्हा आपण ग्रुप फर्स्ट ग्रुप जातो ना. आता इथे फक्त के शेल आहे, इथे फक्त दोन शेल आहे, कोणत्या के आणि एल आहे. इथं के एल एम आहे आणि इथं के एल एम आणि एन आहे. या चार चार शेली या सुद्धा ऑलरेडी बघितलं. काय म्हटलं मग, द नंबर ऑफ एलिमेंट इन द फर्स्ट पिरियड इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. आता यांच्या इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी डिपेंड करते ऑफ द शेल, द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. आता ऑक्टेट म्हणजे काय माहिती का, म्हणजे प्रत्येक शेलच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर तुला काय आपण लॉ ऑफ ऑक्टेट. हे तुम्हाला दोन लागले, कोणता, डुप्लेट आणि ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे बाहेरच्या शेल मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि डुप्लेट म्हणजे काय, आउटर मोस्ट शेल म्हणजे जो इलेक्ट्रॉन जर लहान असेल त्याच्या काय पाहिजे, कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन तरी फुलफिल पाहिजे. त्याला आपण डुप्लेट असं म्हणतो. आणि जर 8 इलेक्ट्रॉन असेल तर आपण काय म्हणतो, ऑक्टेट असं म्हणतो. आता एक लॉ यायला बघा कोणता, इथे कॅन्युरिकलचे क्वेश्चन आहे. व्हॉट आर द व्हॅल्यू ऑफ एन इन द फॉर द शेल ऑफ के एल एम. आता तुम्हाला म्हटलं के ची व्हॅल्यू काय, एन म्हणजे काय, इथे नंबर ऑफ शेल 1 2 3 4. प्रत्येक शेलची काहीतरी कॅपॅसिटी असते. शेलची 1 आहे, दुसऱ्या शेलची 2 आहे, तिसऱ्या शेलची 3 आहे आणि चौथ्या शेलची 4 आहे. बघा इथे आता काय म्हटलंय, कॅन्युटेलचे क्वेश्चन जे आहेत, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन फॉर द शेल के एल एम. आता यांची व्हॅल्यू काय तुम्हाला दिली बघा, या शेल मध्ये 2.9 बघा, 1 2 3 4. के ची यांची व्हॅल्यू किती, 1 आहे, एल ची 2 आहे, एम ची 3 आहे, एन ची 4 आहे. आता तुम्हाला काय म्हटलं, हा सिंपल फॉर्म्युला आहे कोणता, 2n स्क्वेअर आहे. बघा, व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन द शेल इन अ शेल, राईट फॉर्म्युला. तो हा फॉर्म्युला आहे. म्हणजे के शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात त्याचा हा फॉर्म्युला आहे कोणता, 2n स्क्वेअर. आता के ला यांची कॅपॅसिटी किती, 1 आहे, 2 × 1 स्क्वेअर. आता 1 स्क्वेअर काय, 2 स्क्वेअर येईल, 2 × 1 काय, 2 येईल. म्हणजे पहिल्या शेल मध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसवतात. याचा आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, कोणतं, के एल एम एन 2 8 18 32. आता सेकंड शेल कोणती, एल शेल. आता यांची कॅपॅसिटी किती झाली, 2. आता 2 × 2 स्क्वेअर काय येतं आपला आन्सर, 8 येते. त्यानंतर 2 × 3 स्क्वेअर आपला आन्सर काय येतं, 18 येते. 2 × 4 स्क्वेअर आपला आन्सर काय येते, 32 येते. म्हणजे 2चा स्क्वेअर करायचा कोणतं, 4. 2 स्क्वेअर 4, 4 2 8. 3चा स्क्वेअर करा कोणता, 3 3 9, 9 2 18. 4चा स्क्वेअर करा, 4 4 16, 16 2 32. हे तुमची कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे,
के शेल साठी एन ची व्हॅल्यू 1 आहे, एल साठी 2 आहे, एम साठी 3 आहे आणि एन साठी 4 आहे. तुम्हाला फॉर्म्युला काय वापरायचा आहे? 2n². एन म्हणजे काय? एन ची कॅपॅसिटी के ची, एल ची, एम ची, एन ची. हे जर सिरियल असतील कोणतं 1 2 3 4, पहिल्याची 1 आहे, दुसऱ्याची 2 आहे, तिसऱ्याची 3 आहे आणि चौथ्याची 4 आहे. मग लिहायचं 2 × 1² 2 × 2² 2 × 3² आणि 2 × 4². हीच त्यांची कॅपॅसिटी. आणि तुम्हाला हे जरी लक्षात राहिलं तरी पण काय लक्षात राहायचं? 2 8 18 32 2 8 18 32 के एल एम एन 2 8 18 32 असलाच ठेवायचं. तर तुम्हाला हा फॉर्म्युला काय आहे? 2n² हा फॉर्म्युला आहे. डिड्यूस द मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल के एल एम. आता यांची कॅपॅसिटी काय आहे? 2 8 18. मग इथे लिहा, इथं 2, इथं 8, इथं 18. असं त्याचा आन्सर आहे. बघ पुढे. As per the electron holding capacity of the shell 2, elements are present in the first period and 8 element in the second period. The third period also contain the only 8 element due to law of electron octet. तुम्हाला सांगितलं लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट काय फॉलो करतोय? तुम्ही म्हणाला की सर हा लॉ काय आहे? तर आउटर मोस्ट मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन पाहिजे आपल्याला कमीत कमी. आपण काय करतो? आपण 2 8 18 असं करतोय. देर आर फ्यू मोर फॅक्टर विच कंट्रोल द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द सबसिक्वेंट पिरियड विच इज कन्सिडर इन द नेक्स्ट स्टँडर्ड. आता त्याला अजून काही लॉ आहे पण आपण कोणत्या पुढच्या मध्ये बघू. कारण काय होतं? लक्षात ठेवायचं कोणती? 2 8 8 18 32 असं लक्षात ठेवायचं. तुम्हाला किती शेल पर्यंत आहे? 3 शेल पर्यंत. 1 2 3. तुम्ही 3 पण लक्षात ठेवा. 2 8 8 18 32 असा तुमचा फॉर्म्युला आहे. मग आपण लॉ ऑफ ऑक्टेट काय म्हणतोय? ऑक्टेट. लॉ ऑफ ऑक्टेट फक्त आउटर मोस्ट मध्ये एकूण इलेक्ट्रॉन म्हणजे ॲटमच्या 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे आणि त्या 8 इलेक्ट्रॉन असले काय होतं? तो फुलफिल मानला जातोय आणि तो स्टेबल एलिमेंट मानला जातोय. त्याला आपण काय तो स्टेबल मूलद्रव्य आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा पाठ बघूयात मग. पेज नंबर 24 वरतीच आहोत आपण अजून. The chemical reactivity of element is determined by the number of valence electron. केमिकल रिएक्टिव्हिटी कशी डिपेंड करते? नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती त्याच्यामध्ये. ठीक आहे. इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. आणि शेल किती याच्यावर सुद्धा काय करते? डिपेंड करते. बघा, द इन्फॉर्मेशन ऑफ ऑन दिस पॉइंट इज ऑब्टेन फ्रॉम द पोझिशन ऑफ एलिमेंट इन द पिरियड टेबल. दॅट इज अ मॉडर्न पिरियड टेबल हॅज प्रूव्ड युजफुल स्टडी ऑफ एलिमेंट. आता हा जो पोझिशन त्यांची म्हणजे प्रत्येक एलिमेंट कोणत्या जागेवरती ठेवलेला आहे, त्याची पोझिशन काय, हे पण काय मॉडर्न पिरियड मध्ये खूप सारा विचार करून त्याला जागा दिली आहे. मग याच्यामध्ये काय होतो? एक कल आपल्याला बघायला भेटतो कशामध्ये? मॉडर्न पिरियड टेबल मध्ये. पुढचा पॉईंट काय आपलं मग? पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियड टेबल. आता पिरियडिक ट्रेंड्स काय मॉडर्न पिरियड टेबल आपल्याला बघायचं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजकाल लोकांचा फॅशन कशावरती असते, लोकांचा कल कशावरती. लोकांचा कल म्हणजे काय? कोणते खरेदी होती? कल आहे. आजकाल लोक कोणत्या गोष्टी जास्त पसंती करतात असतो म्हटलं कल तो म्हटलेला आहे. तसा आपला पिरियड टेबल जो आहे ना, तो पिरियड टेबलचा ट्रेंड काय म्हणतोय, त्याचा कल कशावरती, हा तुम्हाला कल आता बघायचा आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मॉडर्न पिरियड टेबल जे आहेत आपली आवर्त सारणी जे आहेत, आधुनिक आवर्त सारणी, त्या आधुनिक आवर्त सारणी बनवताना त्यांनी कशा कलामार्फत म्हणजे कशा उद्देशाने कोणता हा जी आवर्त सारणी आहे ती आवर्त सारणी तयार केली, मॉडर्न पिरियड टेबल तयार केलंय, त्याचा आपला कल बघायचा. इथे काय म्हणलं बघा. When the properties of element in a period or a group, the modern period table are compared. आता प्रॉपर्टी जे आहेत मॉडर्न पिरियड टेबल मध्ये त्यांचा ग्रुप आहे, कोणता पिरियड आहे त्यानुसार कम्पेअर केले जाते. सर्टन रेग्युलरिटी इज ऑब्झर्व इन द व्हेरिएशन. आता काहीतरी सारखेपणा दिसतो आणि काही तुम्हाला व्हेरिएशन बघायला भेटतं. इट कॉल्ड ॲज अ पिरियड ट्रेंड आणि याला काय म्हणतो आपण? पिरियडिक ट्रेंड असं म्हणतो. इन द मॉडर्न पिरियड टेबल. In this standard, we are going to consider the periodic trends in only 3 properties of element, namely valency, atomic size, and metallic and non-metallic character. तर आपले एकूण 3 ट्रेंड बघायचे. कोणकोणते? आता याच्यामध्ये ट्रेंड काय? पहिलं आहे तुम्हाला म्हटलं व्हॅलन्सी, दुसरं ॲटॉमिक साईज आणि तिसरं आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे अजून भरपूर सारे आहे पण आपल्याला किती बघायचे? आपल्याला 3च बघायचे. कोणकोणते? व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे 3 बघायचे. आणि हाच ट्रेंड कशामध्ये? मॉडर्न पिरियड टेबल. याच्यापेक्षा जास्त ट्रेंड आहे पण आपल्याला किती बघायचे? 3 बघायचे. व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि नॉन मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आहेत. आता त्यामध्ये पहिले आपण बघू कोणतं? व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. We have learned in the previous standard that the valency of element is determined by the number of electrons present in the outermost shell of an atom, that is the valence electron. म्हणजे काय? आउटरमोस्ट शेल मध्ये फॉर एक्झाम्पल सोडियम आहे. ठीक आहे. सोडियमचे काय ॲटम आहे? कोणता? सोडियमची पहिली शेल आहे, सोडियमची ही दुसरी शेल आहे आणि सोडियमची आपण करू ही तिसरी शेल आहे. आता ही झाली सोडियमची शेल आहे. सोडियमचं आता सोडियमच्या पहिल्या शेल मध्ये किती? 2 इलेक्ट्रॉन आहे.
दुसऱ्यामध्ये एकूण किती 8 इलेक्ट्रॉन आहे आणि तिसऱ्यामध्ये एकूण किती 1 इलेक्ट्रॉन आहे. 8 आणि 2 10 आणि 1 11. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 11 आहे. मग सोडियमच्या पहिल्या श्रेणीमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1. आता आउटर मोस्ट मध्ये काय हे शेवटचं कवच आहे की एल एम. आता आउटर मोस्ट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ना ती काय असते एलिमेंटची व्हॅलन्सी असते. काय असते व्हॅलन्स. पण हे कुठपर्यंत लागू आहे फक्त एकूण 4 इलेक्ट्रॉन पर्यंत लागू आहे. म्हणजे आउटर मोस्ट मध्ये कमीत कमी 4 इलेक्ट्रॉन असतील ना कोणते 4 इलेक्ट्रॉन तर 4 पर्यंत इलेक्ट्रॉन म्हणजे काय असते त्यांची व्हॅलन्सी असते. आणि आउटर मोस्ट मध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन असतात हे काय त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणजे आउटर मोस्ट मध्ये किती असतील इलेक्ट्रॉन त्याला काय आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण त्यांना ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय लॉस केलेलं काही किंवा गेन केलेले जे इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन व्हॅलन्स आहे. आता या थिंक अबाउट इटच्या क्वेश्चन तुम्हाला अजून क्लिअर होईल. इथं व्हॅलन्सी म्हणजे काय आपल्याला लक्षात घ्या. व्हॅलन्सीच्या अगोदर तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन समजलं पाहिजे. आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे पण इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन काय होतं आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये व्हॅलन्स लपलेले असते ते आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये कव्हर करूया. आता हे पर्यंत 5 क्वेश्चन बघू. या 5 क्वेश्चन मध्ये तुम्हाला व्हॅलन्स हा जो पॉईंट आहे एकदम क्लिअर कट होणार आहे. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित बघायचे. आणि क्वेश्चन कॅन यू रिकॉल जे क्वेश्चन आहे थिंक अबाउटचे क्वेश्चन आहे म्हणजे आपला विचार करण्याचे चान्सेस वगैरे जास्त आहेत. पहिला क्वेश्चन काय म्हटलंय व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन काय म्हटलंय व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट अँड इट्स व्हॅलन्स. आता यांच्यामध्ये रिलेशनशिप काय कशामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ऑफ एन एलिमेंट अँड व्हॅलन्स एलिमेंट मध्ये आणि व्हॅलन्स मध्ये बघा. आता मी तुम्हाला म्हटलं मी पुढच्या स्लाइड मध्ये एकदम क्लिअर करतो मला. आता ते बघा आपण घेऊ हा कोणता सोडियम नावाचा एलिमेंट आहे आणि हा आपण घेऊ कोणता हा क्लोरीन नावाचा एलिमेंट आहे. दोन एलिमेंट घेतले. मला सांगा सोडियमचा ॲटम नंबर किती आहे सोडियमचा ॲटम नंबर 11 आहे हे तुम्हाला माहिती आहे. क्लोरीनचा ॲटम नंबर किती आहे 17 आहे तो पण तुम्हाला माहिती आहे. आता मला सांगा आपण जर सोडियमचा ॲटम नंबर 11 जर घेतला त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 2 8 आणि 1 8 आणि 2 10 आणि 1 11 के शेल एल शेल एम शेल. आता याची किती आहे मग 2 8 7 आहे. कोणते के शेल एम शेल आणि के एल आणि एम शेल 2 8 7 8 आणि 2 10 10 आणि 7 17 के एल एम. याची कॅपॅसिटी किती मग के शेलची 2 आहे. याची 8 आहे. याची 8 आहे. 2 8 8 2 8 18 32 आहे. पण आपण 2 8 8 का घेतो कारण हा लॉ ऑफ ऑक्टेट फॉलो करायला पाहिजे. कमीत कमी आउटर मोस्ट मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आता इथं के शेलची कॅपॅसिटी तुम्हाला किती म्हटलंय 2 आहे. इथे किती 8 आहे. याची किती 8 आहे. आपल्या बुक्स मध्ये 18 दिलेली आहे पण कोणतं फक्त ऑक्टेट रूल फॉलो करण्यासाठी आपण इथे 8 लिहिले. आता हे झालं कोणतं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं हे द्यायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मला सांगा पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती यायचे 2 आहे. मग आपण लिहा 2 इलेक्ट्रॉन. मी इथं लिहून घेतो म्हटलं असं 2 इलेक्ट्रॉन. पहिल्या शेल मध्ये ही पहिली शेल आहे कोणतं हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये ठीक आहे. दुसऱ्यामध्ये किती 8 इलेक्ट्रॉन आहे. मग लिहा इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन वरती -4 म्हणून -4 द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 लिहिले. शेवटच्या मध्ये किती 1 आहे. मग आपण किती लिहिला 1 लिहिला. आता क्लोरीनचा बघा किती पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मग लिहा 2. पहिल्या शेलमध्ये किती 2 इलेक्ट्रॉन मग 2 लिहायचे. मग इथे किती लिहिले इथं लिहिला 1 इलेक्ट्रॉन इथे लिहिला 1 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यामध्ये किती 8 आहे मग 8 लिहायचे. किती 1 त्यानंतर 2 त्यानंतर 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 7 आणि हा एक 8 लिहिली. शेवटच्या मध्ये किती 7 आहे मग लिहा इथं 7 इलेक्ट्रॉन. मी पेन चेंज करून घेतो. 1 2 3 4 5 6 आणि 7. सांगा सोडियमचा ॲटम नंबर 11 आहे. क्लोरीनचा ॲटम नंबर 17 आहे. आता मी तुम्हाला फक्त तुमच्या पुढे ड्रॉ करून दाखवले कसं काय ठीक आहे. आणि हे तुम्हाला डायग्रामचं रिप्रेझेंटेशन कधी कधी विचारतात. पण तुम्हाला सोपं आहे कोणतं के एल एम एस एल लिहायच्या. पहिल्या कॅपॅसिटी किती 2 आहे. दुसऱ्याची 8 आहे. तिसऱ्याची 8 आहे. चौथ्याची 18 आणि चौथ्याची 32 असायची. 2 8 18 32 आणि ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी काय करायचं 8 लिहायचं शेवटच्या मध्ये ठीक आहे. 8 असेल तर 8 लिहायचे 7 असेल 7 लिहायचे इलेक्ट्रॉन. आता मला सांगा सोडियमचा ॲटम नंबर 11 आहे. याचा 17 आहे. मला सांगा याला याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी कोणाला सोडियमला सोडियमचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी म्हणजे काय
8 इलेक्ट्रॉन जर त्याला शेवटच्या शेल मध्ये जर पाहिजे, त्याला अजून किती इलेक्ट्रॉन कमी पडतंय? 7 इलेक्ट्रॉन कमी पडतंय. याच्याकडे किती? एकच. किती इलेक्ट्रॉन कमी पडतंय? 7 इलेक्ट्रॉन. आता याला बघा, जर क्लोरीनला याचा ऑक्सिजन पूर्ण करायचंय, याला इलेक्ट्रॉन किती कमी पडतंय? फक्त 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय. किती इलेक्ट्रॉन कमी पडतोय? 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय. मग आता सोडियम आणि क्लोराईड मध्ये काय होतं? सोडियम काय करतो? आपला हा ऑक्टेट पूर्ण करायसाठी ना, हा जो 1 इलेक्ट्रॉन याचा, कोणता 1 इलेक्ट्रॉनचा मी पेन चेंज करतो. हा त्याचा जो आउटर मोस्ट मधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे ना, तो इलेक्ट्रॉन कोणाला देतो? क्लोराईडला देतो. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन काय येईल? 2 आणि 8 होता आणि हा एक याला याने हा इलेक्ट्रॉन लॉस केला आणि याने काय केला? 1 इलेक्ट्रॉन गेन केला. याला पण काय होती? 1 इलेक्ट्रॉनची गरज पडली होती, त्यामुळे ह्याने या इलेक्ट्रॉन गेन केला. म्हणजे आता याने 1 इलेक्ट्रॉन सोडियमने लॉस केल्यामुळे सोडियमचं काय झालं? ऑक्टेट कम्प्लीट झालं आणि हा याने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे कोणतं? क्लोरीनचं पुन्हा काय झालं? ऑक्टेट कम्प्लीट झालं. म्हणजे काय केला? यांनी 1 इलेक्ट्रॉन दिलाय म्हणजे त्याला पॉझिटिव्ह चार्ज आणि यांनी 1 इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणजे त्याला याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. कारण का जो देणार आहे त्याच्यावर कोणता? पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जो घेतोय त्याच्यावर असो निगेटिव्ह चार्ज असो. म्हणून बघा आपण कधी कधी लिहितो Na+ आणि Cl मायनस, कारण Na सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिलाय आणि क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतलाय. झालं NaCl सोडियम क्लोराईड काढला तर म्हणजे आपलं मीठ असं म्हणतो आपण, जे मीठ जेवणामध्ये वापरतो त्याला आपण फॉर्म्युला NaCl आहे. म्हणजे ह्या कोणतरी इलेमेंट इलेक्ट्रॉन देतोय आणि कोणतरी इलेमेंट इलेक्ट्रॉन घेतोय. म्हणजे यांचं काय होतं? 1 इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि इलेक्ट्रॉन गेन करतोय आणि हेच त्यांच्यामध्ये कोणतं? इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन मध्ये आणि त्यांच्या व्हॅलेन्सी मध्ये फरक. आता बघा, सिंपल समजायचं काय आहे? ज्या इलेमेंटच्या आउटर मोस्ट मध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे, तो नेहमी इलेक्ट्रॉन काय करणार आहे? लॉस करणार आहे. आणि ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये 5 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणार आहे, तो नेहमी काय करणार आहे? इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. आणि ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये एकूण 4 इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन गेन पण करत नाही, इलेक्ट्रॉन लॉस पण करत नाही. तो काय होतो? बॉन्ड फॉर्मेशन करतो आणि बॉन्ड फॉर्मेशन केलं काय होतं? पूर्णपणे नवीन एखादं कंपाऊंड जे आहे कंपाऊंड बनवतो. आता हे काय करा, यांनी बॉन्ड फॉर्म केलाय, इलेक्ट्रॉन शेअर केले, ठीक आहे, इलेक्ट्रॉन काय केले? शेअर केले आणि इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे काय झालं? पूर्णपणे यांचं इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन झालं. मग आपण आपला आन्सर बघूया. काय म्हटलं इथं? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड व्हॅलन्स. व्हॅलन्स शेल काय म्हणतो आपण? आउटर मोस्ट शेल जे असते ना, आउटर मोस्ट शेल जे आहे त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलन्स शेल असं म्हणतो. द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ॲटम कॉल्ड ॲज अ व्हॅलन्स शेल. आता याची पण आउटर मोस्ट शेल आणि याची पण आउटर मोस्ट म्हणजे काय? व्हॅलन्स शेल आहे. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? आउटर मोस्ट मध्ये जे पण इलेक्ट्रॉन असतील त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बघा, इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल आर कॉल्ड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे काय? व्हॅलन्स म्हणजे आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन असल्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि आउटर मोस्ट शेल त्याला काय आपण व्हॅलन्स शेल असं म्हणतो. आता व्हॅलन्स म्हणजे काय? बघा, म्हणजे व्हॅलन्स म्हणजे काय? व्हॅलन्सी म्हणजे काय? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अन ॲटम लॉस ऑर गेन ऑर शेअर. आता यांनी काय केलंय? इलेक्ट्रॉन लॉस केलाय, यांनी काही इलेक्ट्रॉन गेन केलाय, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. लॉस आणि शेअर. आणि काय काय येतात तुम्हाला म्हटलं तर, ज्याच्याकडे 5 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे ना, ते इलेक्ट्रॉन काय करतात? गेन करतात. कोणता? 5 पेक्षा जास्त असेल तर. ज्यांच्याकडे पूर्णपणे 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील, काही कमी आहे, ती नेहमी काय करतात? इलेक्ट्रॉन लॉस करतात. 5 पेक्षा आहे ती इलेक्ट्रॉन गेन करतात आणि ज्यांच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहे ते नेहमी काही इलेक्ट्रॉन शेअर करतात एकमेकांना. आता आपण हे शेअर करणं काय आहे हे पण बघूया. बघा, व्हॅलन्सी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ अन ॲटम लॉसेस. आता तुम्हाला मी सांगितलं, जे इलेक्ट्रॉन लॉस करणार ते काय असतात? पूर्णपणे त्यांची व्हॅलन्सी असते. जे इलेक्ट्रॉन गेन करणार ती काय असते? त्यांची व्हॅलन्सी असते. आणि जे इलेक्ट्रॉन शेअर करणार ती सुद्धा काय? त्यांची व्हॅलन्सी असते. फ्रॉम अँड द केमिकल बॉन्ड इज कॉल्ड एज व्हॅलन्सी. मग व्हॅलन्सी काय असते? पूर्ण एलिमेंट डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडे असे व्हॅलन्सी असते. इन इट इज इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन, त्याच्यामुळे डिपेंड असतं. बघा, हिअर द सम जनरल रूल काय आहे? मेटल. आता सोडियम हा मेटल आहे, मेटल काय होतो? नेहमी इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि जे नॉन मेटल आहे नेहमी इलेक्ट्रॉन गेन करतात, असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, पेज नंबर 24 वरती आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. आता बेरिलियमचा ॲटम नंबर काय आहे? 4 आहे. while that oxygen is 8. ऑक्सिजनचा ॲटम नंबर 8 आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन ऑफ द टू अँड डिड्यूस देअर व्हॅलन्सी फ्रॉम द सेम. आता इथे आपलं काय म्हटलंय? 2 एलिमेंट आहे आपल्याकडे. कोणता? बेरिलियम आहे. कोणता आहे? बेरिलियम. त्याचा ॲटम नंबर किती? 4 आहे. ऑक्सिजन त्याचा ॲटम नंबर किती? 8 आहे. पण दोघांचं काय करायचं? आपलं इलेक्ट्रॉनिक कम्प्रेशन लिहायचं आहे आणि दोघांच्या व्हॅलन्सी ज्या आहेत सेम आहे असं दाखवायचं. आपल्याला किती व्हॅलन्सी? 2 व्हॅलन्सी असं दाखवायचं. मग लिहू आपण. हा पहिले एलिमेंट घेऊ आपण. कोणता? बेरिलियम घेतला. इथं कोणता? बेरिलियम. इथे कोणता घेतला आपण? ऑक्सिजन. ठीक आहे, हे ऑक्सिजन आणि हा बेरिलियम.
बघा सांगा बेरिलियमचा ॲटम नंबर किती आहे? 4 आहे. मग त्याची इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन काय येईल? 2 2. मग आपण लिहा इथं 2 2. पहिल्या शेलमध्ये किती असल्या बरोबर 2 इलेक्ट्रॉन इथे लिहा. 1 इलेक्ट्रॉन इथं 1 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यामध्ये किती 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन किती 2 आणि 6 आहे. मग लिहा इथं 1 इलेक्ट्रॉन इथं 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन. मग मोजा 1, त्यानंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6. आता यांच्यामध्ये काय दाखवायचं आपलं, यांची दोघांची व्हॅलन्सी पण 2च. आता मला सांगा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये, कशामध्ये आउटर मोस्ट सेलमध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहे, काय कमी इलेक्ट्रॉन आहे, ते काय करतात नेहमी इलेक्ट्रॉन लॉस करतात. काय करतात? लॉस करतात. मला सांगा बेरिलियमच्या आउटर मोस्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा नेहमी काय करेल इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. आणि आउटर मोस्ट मध्ये जे इलेक्ट्रॉन असल्यात आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, आणि आउटर मोस्ट मध्ये कोणतं जे इलेक्ट्रॉन ते लॉस करतात आपण व्हॅलन्स असं म्हणतो. मग मला सांगा हा जो 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे याची व्हॅलन्सी झाली 2 झाली, व्हॅलन्स केली 2. आता मला सांगा आउटर मोस्ट मध्ये ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन आहे? 6 इलेक्ट्रॉन आहे. किती? 6 आहे. आता मला सांगा याला याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी काय आपण सॉरी ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? याच्याकडे ऑलरेडी 6 आहे, मग त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन कमी. मग याने बेरिलियमने जर पूर्णपणे याला तर 2 इलेक्ट्रॉन दिले, बेरिलियमचं काय होतं डुप्लेट कंप्लीट होते आणि ऑक्सिजन काय होतंय ऑक्टेट कंप्लीट होते. मग यांचं काय होईल पोरांनो, बेरिलियम ऑक्साईड हा काय होईल तयार होईल. कोणता? बेरिलियम ऑक्साईड. पण बेरिलियम होते कोणतं पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन काय होतो निगेटिव्ह चार्ज होतो, कारण का ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन घेतले 2 इलेक्ट्रॉन कोणाकडून? बेरिलियमकडून. म्हणून आपण असा लिहू शकतो कोणता? बेरिलियम ऑक्साईड. म्हणजे या दोघांचा पण काय व्हॅलन्सी सेम आहे. याने पण 2 इलेक्ट्रॉन लॉस केले आणि याने पण काय केले 2 इलेक्ट्रॉन गेन केले, म्हणजे या दोघांची व्हॅलन्सी 2 2 आहे असं म्हटलं आहे. परत एकदा सांगतो, बेरिलियमचा ॲटम नंबर किती आहे? 4 आहे. ऑक्सिजनचा ॲटम नंबर किती आहे? 8 आहे. मग आपण लिहून घेतले बेरिलियमचे इलेक्ट्रॉन जे आहे पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 2. ऑक्सिजनच्या पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 6. मग याला याचं ऑक्टेट किंवा डुप्लेट पूर्णसाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? याला एकूण आहे 6 इलेक्ट्रॉनची गरज. पण याला कुणीही 6 इलेक्ट्रॉन देणार नाही. त्याच्यापेक्षा याने जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, काही 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, तर ऑक्सिजनने जर 2 इलेक्ट्रॉन घेतले, ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट होतंय आणि बेरिलियमचं काय होतं डुप्लेट कंप्लीट होतंय. मग बेरिलियमने इलेक्ट्रॉन लॉस केले 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 2 झाली, आणि ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन गेन केले आणि ऑक्सिजन व्हॅलन्सी झाली 2 झाली. पण या दोघांची व्हॅलन्सी काय 2 2 आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. बघा आपल्याकडे फर्स्ट 20 एलिमेंट्स आहे, पहिले 20 एलिमेंट जे आहेत, आणि त्या 20 एलिमेंटला काही शॉर्टकट ट्रिक्स आहे. ती शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला बघायची. तर पहिले 10 एलिमेंट शॉर्टकट ट्रिक्स वेगळी आणि दुसरे 10 एलिमेंट जे आहेत त्यांची शॉर्टकट ट्रिक्स वेगळी. आता पहिली शॉर्टकट ट्रिक्स आहे, पहिलं आहे हाय, म्हणजे हायड्रोजन, म्हणजे हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे दोन म्हटले, आणि शेवट आहे नाईट. म्हणजे ट्रिक्स काय आहे? हाय हॅलो, इथे बघा ट्रिक्स आपली, हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. हाय मतलब हायड्रोजन, हॅलो मतलब हेलियम, लिसन मतलब इथे बघा तुमचं जे इनिशियल आहे ना ते मी मार्क करून दिलेलं आहे. हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. असं तुम्ही 1-2 वेळेस म्हटलं तरी तुम्हाला एलिमेंट आठवतील. आता पहिल्याचा ॲटम नंबर काय 1 आहे, दुसऱ्याचा 2, इथं 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता निऑन जो आहे तो 10 नंबरला आहे. फ्रायडे म्हटलं कोणता? फ्लोरीन जो आहे तो किती 9 नंबरला आहे. आता त्यांच्या सिरियल नंबर से तुमचे हे एलिमेंट काय होतील पाठ होतील. ट्रिक्स काय परत बोलू माझ्या बरोबर, हाय हॅलो लिसन BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. म्हणजे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. दुसरे 10 एलिमेंट आहे त्यांना पण शॉर्टकट ट्रिक्स आहे. कोणते? ना मांगो आलिया से, म्हणजे ना मांगो आलिया से, त्यानंतर पेप्सी, सोडा, कोला और काजू कतली. हा शॉर्टकट ट्रिक्स आहे बघा, ना मांगो आलिया से, पेप्सी, सोडा, कोला और काजू कतली. ना मांगो आलिया से, पेप्सी, सोडा, कोला और काजू कतली. ना मतलब सोडियम आहे, मांगो मतलब यम आणि जी इनिशियल मॅग्नेशियमचा, एल म्हणजे काय ॲल्युमिनियम, से सिलिकॉन, पेप्सी से फॉस्फरस, सोडा से सल्फर, कोला से क्लोरीन और से आर्गॉन,
आणि काजूचं पूर्णपणे हा जो आहे पोटॅशियम के सिम्बॉल आहे आणि कथलीचा सी म्हणजे तुम्हाला पुढे सिम्बॉल पण टाकून दिलेले आहेत आणि शॉर्टकट ट्रिक्स पण दिलेली आहे. ॲटॉमिक नंबर आहे कोणता ना मांगो अलियासे पेप्सी सोडा कोला और काजू कतली. इथे काय हाय हॅलो लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट अशी ही शॉर्टकट ट्रिक्स आहे. आणि एलिमेंट पण तुमच्या लक्षात राहतील. पहिल्यांदा लिहून बघा ही शॉर्टकट ट्रिक्स. आता एलिमेंट तुम्हाला आठवतात का बघा. ॲटॉमिक नंबर जर पाठ करायला सुद्धा गरज नाही. तुम्ही सिरियलनुसार जर लिहिले तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा लक्षात येईल. आणि हे तुम्हाला 20 एलिमेंटच फक्त बोर्ड पेपरला यायचे म्हणून जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता वगैरे असते. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन वगैरे असेल, यांची बॅलन्स वगैरे असेल असे क्वेश्चन. ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला द टेबल ऑन द नेक्स्ट पेज मेड ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियड टेबल. तो टेबल कशाचा आहे मॉडर्न पिरियड टेबलचा आहे. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट. आता पहिले 20 एलिमेंट आहे ना त्यांचं काय करायचं आपला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन त्यांचा सिम्बॉल त्यांची बॅलन्स लिहायची आपल्या सेपरेट बॉक्समध्ये. आता त्यामध्ये पहिला एलिमेंट आहे कोणता रे हायड्रोजन आहे. आता हायड्रोजन तुम्हाला सिम्बॉल याचे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन काय 1 आहे आणि बॅलन्स काय 1 आहे. तसंच मी तुम्हाला देईल बाकीच्या एलिमेंटची. आता हेलियमचं पण सिम्बॉल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन बॅलन्स. आता तुम्हाला जर माहित असेल हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय 1 आहे म्हणून बॅलन्स काय त्याची 1 आहे. तर इथे आपण हिलियमचा ॲटॉमिक नंबर काय 2 आहे आणि त्याची बॅलन्स काय 0 आहे. ठीक आहे. तसंच पुढे दिलाय तुम्हाला कोणता लिथियम आहे. लिथियमची 2 1 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स काय 2 1 आहे म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल 3 असेल. तसेच पुढे आपले बेरिलियम आहे, बोरॉन आहे, नंतर कार्बन आहे. ठीक आहे. आता पुढच्या साईडमध्ये तुम्हाला दिलेले काही एलिमेंट आहे. पहिला कोणता नायट्रोजन. त्यानंतर नायट्रोजन बॅलन्स किती आहे 3 आहे. तो किती नंबरचा एलिमेंट आहे 7 नंबरचा. नंतर ऑक्सिजन, फ्लोरीन, नंतर निऑन, नंतर पूर्णपणे सोडियम, त्यानंतर पूर्णपणे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आहे, त्यानंतर सिलिकॉन आहे. तुम्हाला ट्रिक जर पाठ झाली असेल कोणतं पहिलं हाय हॅलो लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट. आता पुढची कोणतं ना मांगो अलियासी. इथे बघा शॉर्टकट ट्रिक्स पाठ झाली का बघा. हाय हॅलो लिसन बीबीसी न्यूज ऑन फ्रायडे नाईट हे पहिले 10 8 आणि 2 10. ठीक आहे. पहिला एलिमेंट. आता पुढचे ना मांगो अलिया सी कोणता सिलिकॉन तुम्हाला म्हटले पुढे कोणता पेप्सी सोडा कोला और काजू कतली. हे 20 एलिमेंट झाले. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन आहे आणि त्यांचं सिम्बॉल्स वगैरे आहे. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप. आता मग काय विचारलं आपला व्हेन पिरियड. आता काय विचारलं आपला ग्रुपमध्ये विचारले what is the periodic trends in the variation of valency while going down a group. Explain your answer with reference to group first and group second and group 18. आता बघा तिघांचे पण आन्सर तुम्हाला मी सांगतो. मला सांगा व्हॅलन्सी डिटरमाइन कशावर करते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. आता ग्रुप फर्स्टच्या बघा ग्रुप फर्स्टच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन एकच आहे म्हणजे ग्रुप फर्स्टची व्हॅलन्सी किती आहे 1 आहे. म्हणजे when going from top to bottom in group first number of valency are same because of number of valence electron are same in the outermost shell असं त्याचं आन्सर आहे. आता ग्रुप 2 ने बघा याच्या पण outermost मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, याच्या पण 2 आहे, याच्या पण 2 आहे. मग आपण काढू शकतो when we going from top to bottom in group second number of valency remains same because of number of valence electron in the outermost shell is the same. आता याच्यामध्ये पण 2 आहे, हे 2 आहे, हे 2 आहे, याच्यामध्ये 1 आहे, 1 आहे, 1 आहे. आता बघू आपण कोणता ग्रुप 18. आता ग्रुप 18 मध्ये पहिल्याच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन 2 आहे, दुसऱ्याच्या पण 8 आहे आणि तिसऱ्याच्या पण 8 आहे. मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं ग्रुप 18 हा कोणत्याही ग्रुपमध्ये म्हणजे रेषामध्ये सहभागी होत नाही. कारण का याच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन किती 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे याची काय व्हॅलन्सी 0 आहे. ग्रुप 18 ची व्हॅलन्सी काय 0 आहे. कारण का आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन 8 आहे याचं ऑक्टेट पूर्ण आहे. काय ऑक्टेट पूर्ण आहे आणि ऑक्टेट पूर्ण असल्यामुळे कोणतं याला कोणाची गरज नाही. हा कोणाला इलेक्ट्रॉन देत पण नाही आणि कोणाला इलेक्ट्रॉन घेत पण नाही. हे लक्षात ठेवायचं. आता हे तुमचं आन्सर. पेज नंबर 25 वरती या. आपण ऑलरेडी हा पार्ट कव्हर केलाय कोणता सिम्बॉल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन आणि व्हॅलन्स. ठीक आहे. आता या ॲटॉमिक साईज कडे आपल्याला ट्रेंड बघायचा होता. त्या ट्रेंडने आपण काय बघितलं पहिल्यांदी व्हॅलन्सी बघितली का व्हॅलन्सी. आता दुसरे कोणते ॲटॉमिक साईज आहे आणि तिसरं मेटलिक आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर्स आहे. आता बघा वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड द साईज
व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. म्हणजे साईज आणि व्हॉल्यूम काय आहे? साईज आहे त्याचा व्हॉल्यूम जो आहे पूर्णपणे हे काय फंडामेंटल प्रॉपर्टी कशाची? मॅटरची. द साईज ऑफ अन ॲटम इज इंडिकेटेड बाय द रेडियस. आता साईज आहे ना त्या ॲटमची कशामध्ये आपण मेजर करतो? रेडियस मध्ये. कशामध्ये? रेडियस मध्ये आपण मेजर करत असतो. बघा, atomic radius is a distance between the nucleus and the atoms in the atomic shell. आता आपण काय करतो? हे जे ॲटम आहे कोणतं त्याची रेडियस जास्तीत जास्त कन्सिडर करतोय. मग याची रेडियस मोजायची कशी? आता हा कोणता आहे बघा पोरांनो? ॲटम आहे. कोणता? ॲटम. कोणता ॲटम आहे हा? पोटॅशियम. ठीक आहे. आता पोटॅशियमचा हा काय? न्यूक्लियस. हा काय? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स वगैरे असतात. आता या न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल जे आहेत ना याच्या अंतरामध्ये काय असते? याची रेडियस असते. काय असते? रेडियस असते. कोणतं? डिस्टन्स बिटवीन कोणतं? ॲटम्स अँड न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड एज अ रेडियस. बघा, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन. ॲटॉमिक रेडियस काय मग? ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस. डिस्टन्स बिटवीन हा जो न्यूक्लियस आहे तो आणि कोणता? आउटर मोस्ट शेल. कोणतं? आता बाहेरचं जे कवच आहे आणि कोणता? हा न्यूक्लियस आहे. आता या दोघांमधलं अंतर म्हणजे काय असतं? ॲटॉमिक रेडियस असते. आणि ॲटॉमिक रेडियस कशामध्ये मोजतो आपण? पिकोमीटर मध्ये. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाते. ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस इन द युनिट ऑफ पिकोमीटर, जे सगळ्यात लहान आहे कशापेक्षा? नॅनोमीटर पेक्षा. कारण का? 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर येते. किती? -12. आता हे -12 कसं आलंय हे मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. -12 का लिहितो आपण? आता काय म्हणतो मला? सम एलिमेंट अँड देअर ॲटॉमिक रेडियाई आर गिव्हन हिअर. आता मला सांगा, जर न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन तुम्हाला अंतर दिलेलं आहे, काही डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड द आउटर मोस्ट शेल, या दोघांमधलं अंतर म्हणजे काय असतं? ॲटॉमिक रेडियस. आता जेवढ्या नंबर ऑफ शेल जास्त ना तेवढं काय असेल? ॲटॉमिक रेडियस जास्त असेल. पण याचं आन्सर पुढे वेगळंच आहे. बघा तुम्ही, ॲटॉमिक साईज जे असते ॲटॉमिक साईज याचं तुम्हाला व्हेरिएशन बघायला भेटेल. ते बघू मग आपण. इथे काय म्हटले? सम एलिमेंट अँड देअर ॲटॉमिक रेडियाई आर गिव्हन हिअर. सम एलिमेंट. आता हे काही एलिमेंट आहे आणि ते एलिमेंट्स काय दिले तुम्हाला? ॲटॉमिक रेडियाई दिलेला आहे. कोणते एलिमेंट मग? ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम. आता ही काय दिली? त्यांची ॲटॉमिक रेडियस दिली. कशामध्ये? पिकोमीटर मध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं जेवढ्या नंबर ऑफ शेल जास्त तेवढं काय असताना पूर्णपणे ॲटॉमिक साईज इन्क्रीज असताना. तुम्हाला काही एलिमेंटची काय दिली इथं? ॲटॉमिक रेडियस दिली. कोणती? पिकोमीटर मध्ये. तर या पिकोमीटरचा ॲटॉमिक रेडियसचा काय संबंध असतो तो आपला पुढच्या पार्टमध्ये कव्हर करायचा आहे. इथे बघा, आता ही जे ब्रेन पॉवर क्वेश्चन आहे मी लगेच पुढच्या स्लाइड मध्ये कव्हर करतोय. इथे काय म्हणतं बघा, यू विल फाइंड द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. जेव्हा आपण पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाणार आहे तेव्हा ॲटॉमिक रेडियस काय होते? डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. कोणतं? रिझन. The reason behind it this follow while going from left to right within a period, the atomic number increase by 1 by 1. आता atomic number काय होतो? वाढत जातोय. कुठे? आपण लेफ्ट राईट गेल्यानंतर. ठीक आहे. ऑन द न्यूक्लियस. बघा आता याचे जे आहे ना, मिनिंग ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीज बाय 1 युनिट ऑफ द टाइम. आता या सगळ्याचा आन्सर तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये जेव्हा आपण ब्रेन पॉवर क्वेश्चन बघू ना त्या ब्रेन पॉवरच्या क्वेश्चन मध्ये देतो. आता यांनी काय म्हटलंय? जेव्हा आपण लेफ्ट राईट जाणार आहे ना ॲटॉमिक रेडियस काय होते? डिक्रीज होते, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय होता? इन्क्रीज होत आहे. आता येते इन्क्रीज होते म्हणजे ॲटॉमिक रेडियस तर वाढायला पाहिजे, पण ॲटॉमिक रेडियस साईज जे आहे ॲटॉमिक साईज कमी का होते? याचा आन्सर बघू आपण पुढच्या स्लाइड मध्ये. पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण इथपर्यंत बघितलं होतं की आपण जेव्हा पिरियड मध्ये लेफ्ट राईट जाणार आहे तेव्हा काय होतं? पूर्णपणे ॲटॉमिक साईज जे असते ती काय ते डिक्रीज होत जाते. बघा पर्यंत व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट राईट विद इन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1 by 1 मिनिंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इन्क्रीज. म्हणजे काय होतंय? लिथियमचा नंबर किती? 2 आहे. याचा 4 आहे, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे जसं जसं आपण कोणता पिरियड मध्ये जातोय तसं काय होतो? ॲटॉमिक चार्ज जो असतो काय होतो? एक एकने वाढत जातोय. काय होतं? पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1 by 1 meaning the positive charge of a nucleus increase. न्यूक्लियस वरचा जो पॉझिटिव्ह चार्ज असतो ना काय होतो? इन्क्रीज होत जातो. बघा
बाय 1 युनिट ॲट टाइम. हवेवर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड. त्यामुळे काय होतं, प्रत्येकामध्ये आता लिथियमचे किती आउटर मोस्ट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यानंतर बेरिलियमचे 2 आहे, त्यानंतर बोरॉनचे 3 आहे, कार्बनचे 4 आहे, तसे पूर्णपणे नायट्रोजनचे 5 आहे, याचे 6, याचे 7 आणि याचे 8 आहे. म्हणजे काय होतं, इलेक्ट्रॉन वाढत जात आहे. बघा, इलेक्ट्रॉन गेट ॲडेड बाय द सेम आउटर मोस्ट शेल मध्ये. ठीक आहे. ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन गेट आर पुल टुवर्ड द न्यूक्लियस. जेव्हा न्यूक्लिअर चार्ज वाढतो ना, म्हणजे आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन जर वाढले, काय होतं, त्यांच्यावर न्यूक्लिअर चार्ज वाढतोय. आणि जेव्हा न्यूक्लिअर चार्ज वाढेल कोणता, जेवढे जास्त इलेक्ट्रॉन ना तेवढा हा जो इलिमेंट काय करला, ॲटम काय करेल, यांना आपल्याकडे खेचून धरेल. म्हणजे जेवढं इलेक्ट्रॉन आपल्याला खेचून धरेल ना, तेवढी काय होईल, ॲटॉमिक साईज कमी होईल. म्हणजे आउटर मोस्ट मध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त ना, तेवढी ॲटॉमिक साईज काय होती, कमी होती. बघा, ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन आर पुल टुवर्ड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन कुठे पुल होतात, न्यूक्लियस पाशी. आता बघा, याचं सिंपल असं. यांनी काय म्हटलं, जेव्हा आपण इकडे जाणार आहे, कोणता, लेफ्ट टू राईट जाणार आहे, तेव्हा का तो न्यूक्लिअर काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते वाढत जाणार आहे. इलेक्ट्रॉन जर वाढले ना, हे बाकीचे जे इलेक्ट्रॉन आहे बाहेरचे, कोणता, बाहेरचे इलेक्ट्रॉनला ॲटम काय करतो, आपल्याकडे ओढून धरतो. म्हणजे काय करतो, पुल करतो. पुल करणे म्हणजे काय करणे, ओढणे. आता मला सांगा, आपण ॲटॉमिक साईजची डेफिनेशन काय माहिती, ॲटॉमिक रेडियसची, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल. आता आउटर मोस्ट शेल जर इकडे ओढली गेली, नक्कीच काय ॲटॉमिक साईज काय होते, कमी होते. म्हणजे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त ना, तेवढी काय होते, ॲटॉमिक साईज कमी असते. आता याच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कमी, म्हणजे याची ॲटॉमिक साईज जास्त असेल. आता याच्यामध्ये 2 वाढले म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढलाय, याच्यामध्ये 3 वाढले म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढलाय, याच्यामध्ये 4 आले म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढलाय. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन जास्त, तेवढा हा जो न्यूक्लियस आहे त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून धरेल, खेचून धरेल. आणि खेचून धरला, हे डिस्टन्स कमी होईल, म्हणजे ॲटॉमिक साईज काय होईल, कमी होईल. द न्यूक्लिअर टुगेदर द एक्सटेंड देअर बाय द साईज ऑफ ॲटम डिक्रीज. त्यामुळे ॲटम साईज होते, डिक्रीज होते. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं की जर आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जर गेलं, कुठून, लेफ्ट पासून राईट पर्यंत, लेफ्ट टू राईट, इथे तुम्ही लेफ्ट टू राईट जर गेलं तर काय होतं, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. ठीक आहे. ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन काय बघितली आपण, रेडियसची, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल. काय, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे, जी आउटर मोस्ट शेल आहेत ना, याच्यामधलं अंतर म्हणजे काय आपल्याला बघितलं होतं, हे होतं आपलं ॲटॉमिक साईज. काय होती, ॲटॉमिक साईज असं होतं. ट्रेंड काय बघायचं आपल्याला, जे आपला पिरियड नंबर 2 आहे त्यामध्ये ॲटॉमिक रेडियस जे आहे कशी वाढत जाणार आहे किंवा कमी होत जाणार आहे, तो ट्रेंड आपल्याला बघायचा आहे. पिरियड 2 मधले जे एलिमेंट आहे, जे आहेत, लिथियम आहे, बेरिलियम आहे, त्यानंतर पुढचे अजून एलिमेंट जे आहेत त्यांचं एकदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घेणार आहेत. कोणतं, पहिल्यांदी लिथियम, नंतर बेरिलियम, नंतर बोरॉन, नंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन, निऑन. आता हे सगळे एलिमेंट आहे. आता मला सांगा, आपण या सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहेत लिहून घेतले. कोणतं, याच्या आउटर मोस्ट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्यात 2 आहे, याच्यात 3 आहे, याच्यात 4, 5, नंतर 6, नंतर 7, नंतर 8 इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला म्हटलंय ॲटॉमिक साईज, आपण जसं लेफ्ट टू राईट जाणार आहे, ॲटॉमिक साईज काय होते, कमी कमी होत चालते, डिक्रीज होत चालते, हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. आता मला सांगा रे, डिक्रीज का होते, कारण जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आउटर मोशन मध्ये वाढतील ना, तेवढं काय होतं, हा जो न्यूक्लियस आहे त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे काय होतो, ओढून घेतो, पुल करतो. आता याच्यामध्ये करता जसं आपण लेफ्ट टू राईट चाललोय, तसे इलेक्ट्रॉन संख्या काय वाढत चालली. त्यामुळे इलेक्ट्रॉन काय करतात, जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस काय होतो, आपल्याकडे इलेक्ट्रॉन ओढून घेतो. मग आपण हेच जर बघितलं एकदा, इथे मी ते फोडून घेतो, अगोदर हे इरेज करतो. नंतर पहिला जो आपला एलिमेंट आहे कोणता, इथे लिहून घेतो मी वाटलंच. पहिला एलिमेंट कोणता आपला, लिथियम. लिसन, BBC न्यूज ऑन फ्रायडे नाईट. याच्या 2, 3, याच्या आठवड्यामध्ये 3 आहे, याच्या 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आणि 10 आहे. ऑलरेडी ॲटॉमिक नंबर ऑलरेडी आपल्याला माहिती.
किती 3 4 5 6 7 8 8 9 आणि 10. याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन वाढतोय, याच्यामध्ये पण एक इलेक्ट्रॉन परत वाढतोय, याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन वाढतोय, एक इलेक्ट्रॉन काय करतोय वाढतोय, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढतायत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले ॲटॉमिक साईज होते कमी होते. आता पहिला जो एलिमेंट आहे आपला कोणता लिथियम, आपण जर लिथियम घेतला ॲटॉमिक साईज काय जास्त आहे. त्यानंतर आपण जर बेरिलियम घेतला त्याची ॲटॉमिक साईज कमी, कारण का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आफ्टर मोशन मध्ये वाढलाय. पुढचं घेतला बोरॉन, काय होतोय ॲटॉमिक साईज काय करते अजून कमी होते, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे. पुढचा घेतला कोणता कार्बन, जो आहे ॲटॉमिक साईज अजून कमी झाली कारण का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले. त्यानंतर पुढचा आहे कोणता आपला नायट्रोजन, ॲटॉमिक साईज झाली अजून कमी कारण का इलेक्ट्रॉनची संख्या वाढली आहे, कारण का इलेक्ट्रॉनने काय केलं ॲटमने त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे पुल करून घेतलं, ओढून घेतलं. पुढचा इलेक्ट्रॉन आपला कोणता रे ऑक्सिजन आहे, अजून ॲटॉमिक साईज कमी झाली. पुढचा कोणता आपला फ्लोरीन, अजून ॲटॉमिक साईज कमी झाली. आणि पुढचा कोणता निऑन, अजून ॲटॉमिक साईज कमी झाली, कारण का जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त तेवढे काही साईज कमी होते असं बघायचं आपल्याला. म्हणजे बघा ज्याच्या आउटर मोशन मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याची साईज काय असेल, ॲटॉमिक साईज कमीत कमी असेल. आणि ज्याच्या आउटर मोशन मध्ये कमीत कमी इलेक्ट्रॉन असेल त्याची साईज काय असेल जास्तीत जास्त असेल. पण हे कशावर डिपेंड करणार आहे, शेलवर डिपेंड करणार आहे. शेल जास्त असेल, न्यूक्लियस म्हणजे इलेक्ट्रॉन कमी असेल तर साईज नक्की जास्त असेल. पण शेल पण जास्त आहे आणि कोणता इलेक्ट्रॉन पण जास्त आहे तर ॲटॉमिक साईज जास्त आहे कमी असणार आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे आपला पेज नंबर 25 वरच. काय म्हटलंय, बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियड टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबोव एलिमेंट्स बिलॉंग. आता हे जे ग्रुप दिले तुम्हाला म्हटलं एलिमेंट दिले, ते एलिमेंट कोणत्या ग्रुपमध्ये येतात हे आपल्याला बघायचे. आता बघा इथे कोणता आहे लिथियम, सिस्मियम, रुबिडियम, सोडियम आणि कोणता पोटॅशियम आहे. आता हे कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे. आता तुमच्या पुढं मी पिरियड टेबलची एक कॉपी ठेवलेली, ठीक आहे. कोणता आहे, आता हा लिथियम आहे. लिथियम कुठे आहे मग इथे बघा, लिथियम कुठे इथे, म्हणजे कोणता ग्रुप फर्स्ट आहे. त्यानंतर हा आता सिस्मियम जो आहे कोणता ग्रुप फर्स्ट मध्ये आहे. त्यानंतर सोडियम हा सुद्धा काय ग्रुप फर्स्ट मध्ये आहे. त्यानंतर पोटॅशियम सुद्धा ग्रुप फर्स्ट मध्ये आहे. त्यानंतर कोणता आहे रुबिडियम जो आहे तो सुद्धा आपला ग्रुप फर्स्ट मध्ये आहे. म्हणजे एलिमेंट कोणत्या ग्रुप मध्ये, हे एलिमेंट आहे ग्रुप फर्स्ट मध्ये, सर्व एलिमेंट आहे. तुमचा आन्सर काय ग्रुप फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, अरेंज द अबोव एलिमेंट वर्टिकली डाउनवर्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया. ॲटॉमिक रेडियानुसार म्हणजे त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार चढत्या क्रमानुसार यांना काय करायचे, अरेंज करायचे. आता मला सांगा सगळ्यात कमी ॲटॉमिक रेडिया कोणाची, ॲटॉमिक साईज लिथियमची किती 152. त्यानंतर ॲटॉमिक साईज कोणाची जास्त अजून इथे 231, परत 186 आहे, त्यानंतर 244 आहे, अशी तुम्हाला दिली आहे. मग पहिले बघा, पहिले कसं येईल, पहिल्यांदा आहे लिथियम, त्यानंतर मग 152 आहे, त्यानंतर सोडियमचा 186 आहे, त्यानंतर पूर्णपणे 186 नंतर कोणाचा आहे 231 आहे. लिहा मग इथं 231 कोणाचा आहे, पोटॅशियमचा 231 आहे. त्यानंतर सोडियम लिथियम सोडियम, त्यानंतर पोटॅशियम 231 झाला, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा पूर्णपणे 3 नंबर. नंतर कोणता आहे 244, हा आहे 4 नंबर आणि हा पूर्ण आहे 5 नंबर. सिस्मियम जो आहे लिथियमची, सोडियमची, पोटॅशियमची, रुबिडियमची आणि सिस्मियमची. आता आपण काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांना ऍड केलं आपण. कोणता लिथियम, सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, रुबिडियम आणि सिस्मियम, हे काय केलं आपण व्हर्टिकली डाउनवर्ड इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आपण त्यांना ऍड केलं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आपलं, मग आता आपलं काही एलिमेंट दिले तर तिसरा क्वेश्चन आपला पेज नंबर 25 वरचा. डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न इन ग्रुप फर्स्ट अँड द ग्रुप मॉडर्न पिरियड टेबल. आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये दुसरा क्वेश्चन बघितला होता. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपण लिथियम आहे, त्यानंतर पोटॅशियम आहे, नंतर सोडियम आहे, त्यांची अरेंजमेंट केली होती. तर हा अरेंजमेंट जे आहे तो ग्रुप त्याच्यामध्ये आपला मॅच होतोय का, काय म्हणत होतं आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये जो क्वेश्चन नंबर 2 बघितला त्यामध्ये काय विचारलं आपला, डज दिस अरेंजमेंट, आपण जी अरेंजमेंट केली होती कोणतं पहिल्यांदा लिथियमला, त्यानंतर पूर्णपणे सोडियमला, नंतर मग पोटॅशियमला असा ग्रुप केला होता.
बघा आपल्या पाठीमागच्या स्लाइडमध्ये ग्रुप काय होता, लिथियम एक नंबरला होता, लिथियम एक नंबरला, त्यानंतर सोडियम 2 नंबरला, नंतर 231 हा 3 नंबरला, त्यानंतर हा 4 नंबरला आणि हा 5 नंबरला होता. तर काय म्हणतो मला, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ पॅटर्न. आता यांची जी अरेंजमेंट आहे मॅच करते का कोणत्या ग्रुप फर्स्टला, तर मॅच करते. बघा पहिला कोणता आहे, लिथियम, आपला पहिला आहे लिथियम. दुसरा कोणता आहे मग, सोडियम, दुसरा आपला कोणता आहे, सोडियम आहे. त्यानंतर तिसरा कोणता आहे, पोटॅशियम, तर आपलं दुसरा कोणता आहे, पोटॅशियम आहे. चौथा कोणता आहे, रुबिडियम. नेक्स्ट कोणता आहे, हा आहे. म्हणजे हा पॅटर्न काय करतोय, मॅच करतोय. तुमचं आन्सर असायला पाहिजे येस, दिस अरेंजमेंट ऑफ पॅटर्न मॅच विथ ग्रुप फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे आपला, विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. आता हे जे आपल्याला एलिमेंट दिलेले, या एलिमेंट मध्ये मोठा कोण आणि छोटा कोण असं विचारलंय आपल्याला. आता यामध्ये बघा आपला सरळ सरळ सांगितलंय, ज्याची ॲटॉमिक रेडियस जास्त ना तो जास्त मोठा असेल. कोणाची ॲटॉमिक रेडियस जास्त तो जास्त मोठा. मग मला सांगा यापैकी आपल्याला इथे किती दिले, 1 2 3 4 5, 5 पैकी 1 2 3 4 5. आता लिथियमची ॲटॉमिक रेडियस सगळ्यात कमी किती, 152 आहे, 152 आहे. आणि आपल्या इथं रुबिडियमची किती तुम्हाला 244 आहे. सिस्मियमची किती 262. मग सगळ्यात मोठा कोण, सिस्मियम झाला. आणि सगळ्यात लहान कोण आहे, 152 म्हटले लिथियम झाला. लिथियम आपण जर इथे स्मॉल जर म्हटलं स्मॉल आहे लिथियम, आणि जर बिगेस्ट म्हटलं बिगेस्ट आहे आपल्याकडं सिस्मियम. तुम्ही त्याची वाटलं ॲटॉमिक रेडियस पण लिहा, याची आहे 262 आणि याची लिहा 152. ठीक आहे. पुढचा 5 नंबर क्वेश्चन बघा काय म्हणतो क्वेश्चन, व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड्स ऑब्झर्व इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस डाऊन अ ग्रुप. जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये खाली जाता टॉप टू बॉटम, तेव्हा तुम्हाला कोणता ट्रेंड कोणता कल या पिरियोडिक टेबलमध्ये या एलिमेंट जे आहे ते एलिमेंट पण तुम्हाला बघायला भेटते. आता त्याचा आन्सर काय आहे, जसं जसं आपण कोणत्या ग्रुपमध्ये डाऊन जाऊ ना, कोणता टॉप टू बॉटम जाणार आहे, तस तसं ॲटॉमिक रेडियाय काय वाढते. मग इथे काय म्हणतो, हा आहे एस ब्लॉक एलिमेंट. आता हे एलिमेंट जे आहे ते कोणते, फर्स्ट ग्रुपमध्ये आहे. आणि फर्स्ट ग्रुपमध्ये आपण जसं वरतून खाली जाणार आहे, लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम पर्यंत, जसं जसं आपण खाली जातोय तस तसं काय करताय, पूर्णपणे त्यांची ॲटॉमिक रेडियस वाढते, हे आपल्याला दिसतोय. आणि जेव्हा आपण ग्रुपमध्ये खाली जातोय तर एक एक शेल जे आहेत ना आउटर मोशन मध्ये, म्हणजे एक एक शेल वाढणारे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आउटर मोशन मध्ये. बघा परत पहिल्यापासून, जसं आपण टॉप टू बॉटम जाणारे ॲटॉमिक रेडियस वाढते. जसं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाणारे तसं नंबर ऑफ शेल वाढते. जसं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाणारे कोणतं आउटर मोशन मध्ये एक एक इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे, हे आपण ट्रेंड बघितला. बघा आपण काय बघितलं मग, वी विल फाइंड दॅट द व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज वाढते, जसं लिथियम आहे, त्यानंतर सोडियम आहे, त्यानंतर पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे, नंतर सिस्मियम आहे. बघा दिस इज बिकॉज व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल ॲडेड, नवीन नवीन शेल ॲड होते, हे पण आपण बघितलं. Therefore distance between the outermost electron nucleus goes on increasing. त्यामुळे काय होते, जर शेल वाढली तर काय होतं, डिस्टन्स वाढणार आहे. कोणतं, मधला न्यूक्लियस आहे ना आउटर मोस्ट शेल आहे, त्यामुळे काय होते, ॲटॉमिक रेडियस जे आहे ते इन्क्रीज होते. ॲज अ रिझल्ट द ॲटॉमिक साईज इन्क्रीज इन स्पाइट द इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्जेस. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढण्याऐवजी काय वाढतंय, ॲटॉमिक साईज वाढते त्याची, असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आपण मॉडर्न पिरियड टेबल मध्ये आतापर्यंत 3 ट्रेंड बघितले. पहिला ट्रेंड होता व्हॅलन्सीचा, काय होता, व्हॅलन्सी. दुसरा ट्रेंड आपला होता कोणता, ॲटॉमिक साईज. आणि आता तिसरा ट्रेंड आहे कोणता, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जे ऑलरेडी आपला होता. म्हणजे आपल्या याच्यातलं फक्त लास्ट पार्ट राहिलाय कोणता, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता इथे क्वेश्चन काय विचारलाय ब्रेन पॉवरचा, look at the element of the third grade, classify them into metal and non-metal. आता आपल्याला मेटल कुठे हे पण माहिती, नॉन मेटल कुठे हे पण माहिती. आता मला सांगा ही काय, झिगझॅग लाईन आहे अशी, कोणती, झिगझॅग लाईन आहे. आता झिगझॅग लाईनच्या इकडे जेवढे पण एलिमेंट आहे ते कसे, नॉन मेटल आहे. कसे, नॉन मेटल आहे.
आणि झिगझॅग लाईनचे या साईडला जेवढे पण एलिमेंट ते कसे मेटल आहे. आता मला सांगा, हा आहे पिरियड फर्स्ट, हा पिरियड सेकंड आहे आणि हा पिरियड थर्ड आहे. मग आपलं कोणत्या पिरियड मधलं आहे? थर्ड पिरियड मध्ये कोणकोणते एलिमेंट जे आहेत ना ते मेटल नॉन मेटल आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा सोडियम जर झाला, कोणता पिरियड थर्ड आहे आपला, सोडियम हा मेटल आहे, मॅग्नेशियम हा मेटल आहे. पहिला आहे सोडियम, दुसरा आहे मॅग्नेशियम, तिसरा आहे ॲल्युमिनियम. हे काय मेटल आहे. त्यानंतर सिलिकॉन जो आहे तो मेटॉलाइड आहे आणि कोणता फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे काय नॉन मेटल आहे. ठीक आहे. फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन हे काय नॉन मेटल आहे. आणि होता सिलिकॉन जो आहे तो कोणता मेटॉलाइड आहे. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय, ऑन विच साइड द पिरियड आर मेटल्स लेफ्ट और राईट. तुम्हाला म्हटलंय मेटल कोण साईडला, तर मेटल आहे तुम्हाला लेफ्ट साईडला. कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. इथे लिहा परत वाटलंच, मेटल आपल्याकडे आहे लेफ्ट हँड साईडला. मेटल आर इन लेफ्ट हँड साइड अँड नॉन मेटल जे आहे ते आहे राईट हँड साईडला. ठीक आहे. आता इकडे नॉन मेटल आणि इकडे मेटल. मेटल लेफ्ट हँड साइड आणि नॉन मेटल राईट हँड साइड. फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन आणि आर्गॉन हे ठीक आहे नॉन मेटल आहे. सिलिकॉन मेटॉलाइड आहे. त्यानंतर ऑन विच साइड द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल. ऑन विच साइड, आता कोण साइडला मग नॉन मेटल? राईट हँड साइडला. इथे लिहा राईट हँड साइड. राईट हँड साइड. ऑन विच साइड द पिरियड डिड यू फाइंड नॉन मेटल. ऑन विच साइड द पिरियड मेटल्स आर लेफ्ट और राईट, ते आहे लेफ्टला. याचा आन्सर लिहा लेफ्ट. आता आपण मेटल नॉन मेटल फाइंड आउट केले, मेटल कोणते नॉन मेटल कोणते. ठीक. बघा पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण जे ब्रेन पॉवरचे क्वेश्चन बघितले त्याचाच तुम्हाला आन्सर दिले इथं. बघा, इट इज सीन दॅट मेटॅलिक एलिमेंट लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड द लेफ्ट. बघा सोडियम आहे, मॅग्नेशियम कुठे? लेफ्ट हँड साइडला आहे. द नॉन मेटॅलिक एलिमेंट सच एज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड द राईट. सल्फर, क्लोरीन कुठे? राईट साइडला आहे. बघा द मेटॅलाइड एलिमेंट सिलिकॉन, तुम्हाला म्हटलं हा सिलिकॉन कोणता आहे? मेटॅलाइड आहे. कुठे तुम्हाला? लेफ्ट हँड साइड. बघा कोणता? झिगझॅग लाईन. बघ ही काय झिगझॅग लाईन आहे. क्लोरीन आर टुवर्ड द राईट. द मेटॅलाइड एलिमेंट सिलिकॉन लाईज बिटवीन द टू. कोणता? टू टाइप्स. अ सिमिलर पॅटर्न ऑल्सो ऑब्झर्व इन द अदर पिरियड. आता फक्त आपण या थर्ड पिरियड मध्ये बघितलं, असंच सिमिलर पॅटर्न जो आहे ना बाकी सगळ्या पिरियडला लागू पडतो असं त्यांनी म्हटलं आहे. बघा इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स. आता ही काय आहे? ॲल्युमिनियम पासून झिगझॅग लाईन आहे. आता ही लाईन काय करते? मेटलला आणि नॉन मेटलला सेपरेट करते. आता तुम्हाला अशी जी लाईन आहेत ना तुम्हाला पुढच्या झिगझॅग लाईन अशी काय झिगझॅग लाईन आहे, ती मेटलला नॉन मेटलला काय करते? सेपरेट करते पूर्णपणे. आता या झिगझॅग लाईनच्या, बघा या झिगझॅग लाईनच्या अलीकडे काय असत? मेटल असेल. झिगझॅग लाईनच्या या साईडला काय असेल? नॉन मेटल असेल. एवढेच नॉन मेटल आहे आणि मेटल. आणि ज्या लाईनवरती मेटल इकडून तिकडून आहे ते कोणते असेल? आपल्याला मेटलाइट दिसतील. बघा elements appear to have arranged in such a way that metal are left side. metal कुठे? लेफ्ट हँड साइडला. आणि कोणते म्हटलं? नॉन मेटल आर राईट हँड साइड. नॉन मेटल आर राईट हँड साइड. बघा मेटल आर अलॉंग विथ बॉर्डर. आता मेटल कुठे? बॉर्डरला. आता असं कसं काय केलंय? आता असंच काय पॅटर्न आहे कशामध्ये? आपल्या पिरियड टेबल मध्ये. लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. आता तुम्हाला हे पण माहिती आहे मेटल कोण साईडला आहे, नॉन मेटल कोण साईडला आहे. तर आपला प्रॉपर्टी स्टडी करायच्या कोणाच्या? मेटलच्या आणि नॉन मेटलच्या. इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिंपल आयोनिक कंपाऊंड दॅट द कॅटायन इज देम इज फॉर्म बाय द मेटल व्हाईल ॲनायन फॉर्म बाय द नॉन मेटल. आता पहिले देतं तुम्हाला कॅटायन म्हणजे काय आणि ॲनायन म्हणजे काय समजलं पाहिजे. हे दोन शब्द खूप महत्वाचे आणि हे दोन शब्द तुम्हाला वापरावे लागणार आहे. आता कॅटायन आणि अनायन. इथे बघा इथे काय म्हणतो तुम्हाला? अनायन कोण फॉर्म करतंय? नॉन मेटल फॉर्म करते. कॅटायन कोण फॉर्म करतंय? मेटल फॉर्म करतंय. इथं कॅटायन म्हणजे कोणता रे? प्लस चार्ज आणि अनायन म्हणजे काय रे? मायनस चार्ज. तुम्हाला हे पण माहिती आहे आपण पिरियड टेबल मध्ये जेव्हा बघितलं मी तुम्हाला सांगितलं जेवढे पण मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन लॉस करतात. बघा फ्रॉम दिस अंडरस्टूड दॅट
मेटल्स ॲटम हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय लॉसिंग तो आणलाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ते काय करतात, त्यांच्या आउटर मोस्ट म्हणजे इलेक्ट्रॉन आहे ते काय करतात, लॉस करतात आणि बाकीचे काय गेन करतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे जे इलेक्ट्रॉन लॉस करतात त्यांच्यावर कोणता चार्ज येतो, प्लस चार्ज, आणि जे इलेक्ट्रॉन गेन करतात त्यांच्यावर कोणता चार्ज होतो, मायनस चार्ज. आता हे असतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि हे असतात इलेक्ट्रो निगेटिव्ह. म्हणजे कॅटायन असतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, म्हणजे मेटल आहे सगळं ते कोणते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, आणि नॉन मेटल ते कोणते इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. कारण जे कॅटन आहे ते कोणतं इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि जे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे इलेक्ट्रॉन गेन करतात. आता बघा तुम्हाला सिंपल एक सांगतो. हा आपला आहे पिरियोडिक टेबल. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलंय हायड्रोजन आता ग्रुप फर्स्ट आहे, ग्रुप सेकंड आहे, त्यानंतर ग्रुप 13 आहे. आता यामध्ये जेवढे पण इलेमेंट आहे हे सगळे काही मेटल आहे, काही मेटल. तुम्ही पाठीमागे जाऊन बघा या सगळ्यांच्या आउटर मोस्ट मध्ये 1 2 3 असे इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, 1 2 3. आता मला सांगा ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन आहे, ते नेहमी काय करणार आहे, इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. काय करणार, इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. आणि जर इलेक्ट्रॉन लॉस केले त्यांच्यावर चार्ज कोणता येतो, पॉझिटिव्ह चार्ज. कोण चार्ज येतो बोला, पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. त्यामुळे ग्रुप फर्स्ट मधले, ग्रुप सेकंड मधले आणि ग्रुप 13 मधले जेवढे पण एलिमेंट आहे ते नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात. आता इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर इलेक्ट्रॉन घेते कोण, मग 15 16 आणि 17. आता मला सांगा हायड्रोजनच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती, 1 आहे, लिथियमच्या 1 आहे, सोडियमच्या 1 आहे. आता ग्रुप नंबर 17 जो आहे त्याच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती, याचे 7 आहे, याचे 7 आहे आणि याचे पूर्णपणे 7 आहे. म्हणजे यांनी जे इलेक्ट्रॉन लॉस केले का ते घेतं कोण, पूर्णपणे ग्रुप नंबर 17 आहे. आता यांनी जे लॉस केले इलेक्ट्रॉन घेतं कोण, ग्रुप नंबर 16. कारण यांची पण बेरिलियमची व्हॅलन्सी 2 आहे. त्यानंतर इकडं ऑक्सिजन सुद्धा व्हॅलन्सी किती, 2 आहे. इथं सल्फरची व्हॅलन्सी 2 आहे, मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे. म्हणजे मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि याला सुद्धा कोणतं, सल्फरला त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बघा आता कसं समजायचं, मी तुम्हाला 2 यांची काय करतो, मस्तपैकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहेत डायग्रामॅटिकली ते सांगतो. आता पहिले बघा आपण घेऊ लिथियमचं, त्यानंतर आहे पूर्णपणे आपल्याकडे फ्लोरीन आहे. ठीक आहे. आता मला सांगा फ्लोरीनच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन किती, बघा लिथियमच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 1, फ्लोरीनच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन एकूण 7. आता मला सांगा याला जर याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचंय, 8 ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, कम्प्लीट करण्यासाठी एकूण फक्त 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि याला याचं ऑक्टेट करण्यासाठी एकूण 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. किती, 7 इलेक्ट्रॉन. आता लिथियमला याचे 7 इलेक्ट्रॉन कुणी दुसरे देऊ शकत नाही, पण लिथियमने जर त्याला 1 इलेक्ट्रॉन दिला, हा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिला का आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर लिथियमने पूर्णपणे जर फ्लोरीनला दिला, याच्याकडे जर इलेक्ट्रॉन वाढला, याचं काय होतोय, 1 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ऑक्टेट पूर्ण होते. मग इथे काय म्हटलंय, लिथियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय. काय केलंय, लिथियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय आणि पूर्णपणे फ्लोरीन इलेक्ट्रॉन काय केलाय, गेन केलाय. म्हणून पूर्णपणे हा जो मेटल आहे लिथियमकडे आला पॉझिटिव्ह चार्ज आणि पूर्णपणे फ्लोरीन केला कोणतरी निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे मेटल टू फॉर्म कॅटायन म्हणजे मेटल काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण काय इलेक्ट्रॉन लॉस केलाय. ज्याने इलेक्ट्रॉन लॉस केलाय त्याच्यावरती कोणतरी पॉझिटिव्ह चार्ज आणि ज्याने इलेक्ट्रॉन गेन केला त्याच्यावर काय तो निगेटिव्ह चार्ज येत असतो. त्यामुळे कोणता, लिथियमने 1 इलेक्ट्रॉन लॉस केलाय, फ्लोरीन इलेक्ट्रॉन गेन केलाय. फ्लोरीनचं ऑक्टेट कम्प्लीट झालं त्यामुळे पूर्णपणे स्टेबल इलेक्ट्रॉन झाला. आणि हा सुद्धा काय झाला, स्टेबल झाला, कारण का याच्या आउटर मोस्ट मध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे याचं पण डुप्लेट कम्प्लीट झालं आणि याचं सुद्धा काय झालं, ऑक्टेट कम्प्लीट झालं, डुप्लेट. आता बघा पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे पण एलिमेंट हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, त्यानंतर पोटॅशियम आहे, या सगळ्याच्या आउटर मोस्ट मध्ये किती, 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हे सगळे जे मेटल आहे कोणता, फर्स्ट ग्रुप आहे, सेकंड ग्रुप आहे, ग्रुप नंबर 13 आहे. आता हे सगळे नेहमी इलेक्ट्रॉन करतात, लॉस करतात. कोणता, बघा इथे ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड हे काय नेहमी इलेक्ट्रॉन
लॉस करतात आणि काय करतात, कॅटायन फॉर्म करतात. म्हणजे काय, ते स्वतःवरती पॉझिटिव्ह चार्ज घेतात. कारण का, जो देणार आहे त्याच्याकडे असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय ना त्याच्याकडे असतो पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज असतो. आणि यालाच काय म्हणतो आपण, कॅटायन, आणि याला काय म्हणतो आपण, अनायन. बघा, हे दिले आहे. फ्रॉम दिस अंडरस्टूड दॅट मेटल्स ॲटम हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन. आता मेटल काय असते, कॅटायन असतात, एवढं आपण बघितलं. लॉसिंग द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ते काय करतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लॉस करतात, जसं लिथियम लॉस केलेलं आहे. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ज्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केलाय त्यांच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज आला. ज्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केला आहे त्यांच्यावरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. बघा, ऑन द अदर हँड ॲटम्स ऑफ नॉन मेटल हॅव टेंडन्सी टू फॉर्म अनाइन. आता नॉन मेटल काय आहे, ते अनाइन फॉर्म करतात. म्हणजे काय, ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉन काय करतात, ऍक्सेप्ट करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन घेतात फ्रॉम द आउटसाइड इंटू द व्हॅलन्स शेल. आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉन घेता देता कसं काय, कारण का, मला सांगा, तुम्ही बघितलं असेल कोणतं, NaCl कधी नाव ऐकलं असेल, सोडियम क्लोराईड, Na प्लस असेल, Cl मायनस असेल, ठीक आहे. म्हणजे हा कोणता, सोडियम मेटल आहे. क्लोरीन कोणता आहे, नॉन मेटल. बघा इथे क्लोरीन कोणता आहे, नॉन मेटल आहे. कारण क्लोरीनला त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि सोडियमला सुद्धा त्याच्या ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे त्याने जर 1 इलेक्ट्रॉन लॉस केला तर ठीक आहे, आणि याने 1 इलेक्ट्रॉन गेन केला तर ठीक आहे. याला 7 भेटले पाहिजे किंवा त्याला 1 लॉस करता आला पाहिजे, तेव्हा काय होईल, याने सेल्फ होऊ शकतं. त्यामुळे मेटल हॅव कोणतं, टेंडन्सी टू लॉस इलेक्ट्रॉन. काय करतात, ते कॅटायन फॉर्म करतात. आणि जे नॉन मेटल आहे कोणतं, accepting the electron, म्हणून काय असतं, इलेक्ट्रॉनिक सेल. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट द आयन्स हॅव द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आयन्स काय असतं, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं असतं आपल्याला हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन सारखं काय असावं, स्टेबल असावं. म्हणजे बघा, यांच्यामध्ये हेलियम जर सोडला, या सगळ्या यांच्यामध्ये निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन यांच्यामध्ये आउटर मोस्ट मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन पूर्ण आहे. त्यामुळे हे कोणत्या रिएक्शन मध्ये सहभागी होत नाही, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, आता हे काय आहे, नोबेल गॅस कम्प्रेशन पाहिजे असतं. म्हणजे काय, स्टेबिलिटी पाहिजे असते प्रत्येक ॲटमला. हाऊ इज द ॲबिलिटी ऑफ लॉस ऑर ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन ऑर व्हॅलन्स शेल डिटरमाइन. कशावर डिटरमाइन करते, मग याच्यावरूनच कोणाच्या आउटर मोस्ट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि कोणत्या आउटर मोस्ट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. आता ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप 17 या दोघांचं नेहमी काय होतं, केमिकल फॉर्म्युले कंपाऊंड बनू शकतात. ग्रुप सेकंड आणि ग्रुप काय पूर्णपणे 16 चे काय बनू शकतात, पूर्णपणे कंपाऊंड बनू शकतात. म्हणजे हायड्रोजन, HCl पहिला ग्रुप आहे हायड्रोजन, आणि हा क्लोरीन HCl बनते. बघा, लिथियम, त्यानंतर फ्लोरीन दोन म्हटले, किंवा लिथियम क्लोराईड दोन म्हटले, लिथियम ब्रोमाइड आहे, सोडियम ब्रोमाइड आहे, असे तुम्हाला काय भेटतील, कंपाऊंड भेटतील. आता इथे बघा, बेरिलियम, आणि इथे कोणता रे, इथे ऑक्सिजन आहे, BeO बेरिलियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, असे काय होतात, ग्रुप तयार होत असतात. कोणते, बेरिलियम ऑक्साईड, त्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड दोन म्हटले, त्यानंतर आपला अजून एक आहे कोणता, मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहेत, हे कसे तयार होतात, कारण का याचं काय टेंडन्सी, हा इलेक्ट्रॉन लॉस करतो, आणि याची काय टेंडन्सी, इलेक्ट्रॉन गेन करतो. हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे कॅल्शियम, आणि ऑक्सिजन काय इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, असं म्हटलंय. बघा, all the electrons in any atoms are held by the attractive force exerted by them. त्यांच्या दोघांमध्ये काय करतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स काम करतो, आणि एकमेकांचे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण होत असते. ऑन देम द पॉझिटिव्हिटी चार्ज ऑफ न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन इन द इनर सेल लाईज इन बिटवीन द व्हॅलन्स शेल. आता हा पॉईंट जो आहे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाईज बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस, and because of this their presence of effective nuclear charge exerting on attractive force of the valence electron is somewhat less to the actual nuclear charge. Thus, the number of valence electron in metal is small 1 to 3. आता जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं का, ज्यांच्या आउटर मोस्ट मध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतील ना, त्यांच्यावरती न्यूक्लियर चार्ज काय असतो, कमी असतो. त्यामुळे काही इलेक्ट्रॉन जे आहेत इझिली लॉस होऊ शकतात. त्यामुळे ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड आणि ग्रुप 13 मधले इलेक्ट्रॉन जे आहेत ना, इझिली लॉस होतात, आणि त्याच्याकोणता जो एक न्यूक्लिअर चार्ज जो आहे, एक फोर्स जो आहे, तो फोर्स काम करतो, अट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळे कोणतं, हे इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतात. बघा,
Also, effective nuclear charge exerting attractive force on the valence electron is small. Its combined effects of these two factors, metals have tendency to lose a valence electron to form cation, have the stable noble gas configuration. This tendency of an electron is called electropositivity, is the metallic character of the element. मेटल्स आहे ते इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतात त्यांच्या आउटर मोस्ट मध्ये आणि कोणतं नोबेल गॅस कॉन्फिगरेशन जे आहेत म्हणजे त्यांच्या आउटर मोस्ट मध्ये एक तर डुप्लेट किंवा ऑक्टेट स्टेट जे आहेत काय होते ती कम्प्लीट होते म्हणजे ग्रुप 18 सारखं प्रत्येकाला अवश्य वाटते कारण का त्यांच्या आउटर मोस्ट मध्ये 2 इलेक्ट्रॉन जर असेल आणि 8 इलेक्ट्रॉन जर असेल त्यांना स्टेबिलिटी प्राप्त होते. ठीक आहे त्यामुळे प्रत्येक जण मेटल जो आहे तो काय इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि जो नॉन मेटल आहे इलेक्ट्रॉन नेहमी गेन करत असतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याकडे इथे काही मेटल्स आहे आणि काही नॉन मेटल्स आहे. आता ही तुम्हाला काय म्हटले झिगझॅग लाईन आहे. ही बघा कोणतं झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग लाईन मध्ये जेवढे पण मी तुम्हाला हे ड्रॉ करून दिले बघा त्याच्यामध्ये ब्रॅकेट आहे ते सगळे काय म्हणतो मला मेटलॉइड आहे. मेटलॉइडच्या पूर्णपणे राईट हँड साइड काय आपल्याला नॉन मेटलिक काय बोला नॉन मेटलिक आणि पूर्णपणे लेफ्ट हँड साइडला कशाच्या या झिगझॅग लाईनच्या सगळे काही मेटल्स आहे. मग आपण काय बघितलं मेटल काय करतात इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि काय बोलतात पूर्णपणे नॉन मेटल इलेक्ट्रॉन गेन करत असतात. आता ग्रुप फर्स्ट ग्रुप सेकंड आणि ग्रुप 13 मधले जेवढे पण एलिमेंट आहे ते इलेक्ट्रॉन काय करणार आहे लॉस करणार आहे. आता हा पण जो आहे कोणता हा सुद्धा इलेक्ट्रॉन काय करतो लॉस करतो बेरिलियम आहे. बिस्मथ जो आहे कोणता बिस्मथ सुद्धा काही इलेक्ट्रॉन लॉस करणार कारण का या झिगझॅग लाईनच्या पूर्णपणे या साईडला नॉन मेटल आहे आणि झिगझॅग लाईनच्या या साईडला पूर्णपणे काय नॉन मेटल आहे आणि ज्यांना मी ब्रॅकेट केलेलं आहे ते सगळे काही मेटलड आहे हे आपल्याला माहिती पाहिजे थोडक्यात. ठीक आहे आता आपण ट्रेंड काय बघितला आतापर्यंत यांच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती एक आहे. ग्रुप फर्स्टच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन एक ग्रुप सेकंडच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन 2 ग्रुप 13च्या 3 14च्या 4 15च्या 5 16च्या 6 आणि 17च्या 7 आणि 18च्या 8 फक्त हिलियम सोडल्यानंतर. ठीक आहे आता जे म्हटलं तुम्हाला 1 2 आणि 3 ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आउटर मोस्ट मध्ये ते नेहमी इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि ज्यांच्या आउटर मोस्ट मध्ये 4 आहे ते इलेक्ट्रॉन काय करतात शेअर करतात. लास्ट काय करतात हे नेहमी शेअर करतात इलेक्ट्रॉन आणि 5 6 7 ज्यांच्या आउटर मोस्ट मध्ये 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन आहे ते नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात गेन करत असतात इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात म्हणून यांच्यावरती काय तो मायनस चार्ज येतो 5 6 7 वरती 3 वरती पॉझिटिव्ह चार्ज 1 वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि 2 वर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज. हे आहे मग कॅटायन आणि हे आहे पूर्णपणे एनायन. कॅटायन लॉस द इलेक्ट्रॉन एनायन गेन द इलेक्ट्रॉन. कॅटायन कॅरी पॉझिटिव्ह चार्ज एनायन कॅरी निगेटिव्ह चार्ज होतं हे आपल्याला समजलं पाहिजे. इतकं सोपं आहे ते. पेज नंबर 26 वरती आपल्याला एक डायग्राम दिली बघा. या डायग्राम मध्ये बघा तुम्हाला काय म्हटलंय तुम्हाला हा काय मॉडर्न पिरियड टेबल दाखवलाय. आता मॉडर्न पिरियड टेबल मध्ये मेटल कोणकोणते आहे मेटल कोणकोणते आहे नॉन मेटल कोणते आहे हे तुम्हाला मार्क करून दिले. आता हे सगळे काय हे सगळे या साईडला नॉन मेटल आहे. हे जे झिगझॅग लाईन वरती आहे ते काय मेटलाइड आणि सगळे काय इकडपर्यंत मेटल्स आहे. आता हा सुद्धा तो कोणता आहे नॉन मेटल आहे हायड्रोजन. ठीक आहे आता हायड्रोजनची पुढची इथे का ठेवली आपण हे पण ऑलरेडी बघितलं क्वेश्चन मध्ये. आता बघा जेव्हा पण आपण याच्याकडे बघणार आहे तुम्ही इथं बाण दाखवले एक ॲरो केलाय काय लिहिलं का ॲरो काय म्हणतो बघा जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार आहे तेव्हा काय होईल डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. का डिक्रीज होते कारण इथे बघा इथे आहे आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन 1 इथं आहे 2 इथं आहे 3 4 5 6 7 आणि 8 एवढे आपण बघितलं. आता मला सांगा जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त ना जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त तेवढे काय असते ॲटॉमिक साईज कमी असते. त्यामुळे कोणतं जेव्हा आपण लेफ्ट राईट जाणार ना ॲटॉमिक रेडियस काय होईल कमी होईल. डिक्रीज म्हणजे काय कमी होणे. दुसरं बघा इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड द मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आता या साईडला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते डिक्रीज होत चालते. मग या साईडला काय पूर्ण म्हटले इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. या साईडला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते इन्क्रीज होते म्हणजे वाढते
म्हणजे 1, 2, 3 जर हे ग्रुप जर सोडले पूर्णपणे कोणते फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टीम, तर इकडे जसं आपण जाऊ ना तस इलेक्ट्रॉन घेण्याची संख्या वाढते. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची संख्या काय करते वाढते. त्यामुळे काय होते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते आणि नॉन मेटल कॅरेक्टर सुद्धा काय होतं इन्क्रीज होत असतं असं. आता नॉन मेटल म्हणजे काय रे जे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त ऍक्सेप्ट करतात असं यांची संख्या वाढत जाते. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय रे टू फॉर्म anion कोणतं जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन घेण्याची संख्या वाढत चालते म्हणून काय तो निगेटिव्ह चार्जेस असतो. आता बघा डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, आता याच्याच उलट आहे कोणतं इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. कोणता इन्क्रीजिंग नॉन मेटलिक कॅरेक्टर आणि डिक्रीजिंग पूर्णपणे मेटलिक कॅरेक्टर आहे. आता जसं आपण लेफ्ट राईट जाणार आहे कसं आपण लेफ्ट राईट गेलं कोणतं इलेक्ट्रॉन घेण्याची संख्या वाढते म्हणून काय होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. नॉन मेटलिक कॅरेक्टर काय करतं वाढतं. आणि जसं आपण पूर्णपणे इकडून इकडे जाऊ कोणतं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते आणि मेटलिक कॅरेक्टर सुद्धा काय होतं डिक्रीज होतं. म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती इकडे काय आहे मेटल आहे इकडे काय आहे नॉन मेटल आहे. त्यामुळे आपण जेव्हा लेफ्ट राईट जाणार आहे मेटल कमी होत आहे कोणता नॉन मेटल वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते कमी होते हे आपल्याला माहित पाहिजे. आणि जेव्हा आपण डाऊन टू ग्रुप जाणार आहे कोणतं इन्क्रीजिंग ऍटॉमिक रेडियस. आता इन्क्रीजिंग काय होते कारण नंबर ऑफ शेल वाढते की नाही मला सांगा. हायड्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये कोणतं हायड्रोजनला कोणते एकच शेल आहे. त्यानंतर हे त्यानंतर लिंबाचं नालायक कार्ट रुबाबात सायकल व फिरतं. आता याच्या आउटर मोस्ट ती एक आहे याच्या 2 आहे परत खालच्या याच्या 3 आहे कोणतं परत इकडे काय आहे पूर्णपणे 4 आहे 1, 2, 3 आणि 4. म्हणजे जसं आपण डाऊन जाणार आहे ग्रुपमध्ये तसं काय नंबर ऑफ शेल वाढते. त्यामुळे कोणतं तुम्हाला म्हटलंय ऍटॉमिक रेडियस जे आहे ते वाढते. ऍटॉमिक रेडियस काय असते डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल. आता मला सांगा जर आउटर मोस्ट शेल जर वाढते एक एकने वाढते तर नक्कीच काय करणार आहे ऍटॉमिक रेडियस वाढणार आहे. त्यामुळे काय म्हणतो मला ऍटॉमिक रेडियस जसं आपण टॉप टू बॉटम जाणार आहे ऍटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे. आता डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कारण का या सगळ्यांच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती एक आहे यांच्या काय 2, 2 आहे. त्यामुळे आपण ग्रुपमध्ये वरून खाली जरी गेलं टॉप टू बॉटम जरी गेलं तरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे डिक्रीज होणार आहे आणि नॉन मेटल कॅरेक्टर सुद्धा कारण डिक्रीज होणार आहे. आणि जेव्हा आपण पूर्णपणे ग्रुपमध्ये जाऊ काय आहे इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे हे सगळे काय करणार इलेक्ट्रॉन लॉसच करणार आहे म्हणून काय इन्क्रीजिंग इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी अँड द मेटलिक कॅरेक्टर. हे सुद्धा आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. आपण पिरियोडिक ट्रेन बघतो बघा त्यामध्ये आपण काय बघितलं कॅटायन अनायन मेटलिक कॅरेक्टर नॉन मेटलिक कॅरेक्टर आहे कोण इलेक्ट्रॉन लॉस करते कोण इलेक्ट्रॉन गेन करते. आता यामध्ये बघा द पिरियोडिक ट्रेन इन द मेटलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता आपण त्यांची पोझिशन बघितली काय म्हणतो मला मेटल कोणत्या साईडला आहे काय म्हणतो मला मेटल कोणत्या साईडला आहे नॉन मेटल कोणत्या साईडला आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कुठे वाढते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुठे वाढते हे सुद्धा आपण बघितलं. आता मग काय म्हटलंय लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट कोणता बिलॉंग इन द सेम ग्रुप आहे. आता मेटलिक कॅरेक्टर प्रत्येक ग्रुपमध्ये सेमच असताना जे मी तुम्हाला पाठीमागे स्लाइडमध्ये सांगितलं while going down a group new shell gets added. आता मी तुम्हाला सांगितलंय कोणता जेव्हा आपण ग्रुपमध्ये वरून खाली जाणार आहे ना काय नंबर ऑफ शेल जे आहेत ना एक एकने वाढते काय करते एक एकने वाढणार आहे. जेव्हा आपण बघितलं नंबर ऑफ शेल वाढली काय होईल पूर्णपणे ऍटॉमिक रेडियस वाढेल. मग इथे बघा काय म्हटलंय रिझल्टिंग इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स शेल. आता आपण जे बघितलं कोणतं याच्यामध्ये डिस्टन्स वाढते काय वाटतं दिसून आलं फॉर एक्झाम्पल हायड्रोजन त्यानंतर शेल आहे त्यांना पूर्णपणे लिथियम आहे 2 शेल आहे त्यानंतर सोडियम आहे 3 शेल आहे. त्यानंतर आपण अजून खाली गेलं कोणतं नंबर ऑफ शेल वाढत आहे त्यामुळे डिस्टन्स बिटवीन हा न्यूक्लियस आहे ना आउटर मोस्ट शेल जे आहे कोणतं न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल जे आहे हे अंतर वाढते. त्यामुळे हे अंतर वाढल्यामुळे ऍटॉमिक रेडियस जे आहे ती काय होते इन्क्रीज होते बघा काय होते इन्क्रीज होते बघा increase the distance between nucleus and the valence electron.
distance between nucleus and the valence electron. बघा. This result in lowering the effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electron. जो ऑलरेडी आपण बघितला. काय होतं, जेवढं जास्त शेल वाढतील ना, न्यूक्लिअर चार्ज काय होतो, कमी होतो आणि पूर्णपणे डिस्टन्स ऑलरेडी वाढतो आणि यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते सुद्धा काय होतं, कमी होतं. त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज काय होतो बघा. lowering the effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electron. म्हणजे outermost shell मधला यांचा फोर्स काय होतो, कमी होतो. As a result, this is a tendency of atom to lose electron. त्यामुळे हे काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात. आता न्यूक्लियस मध्ये ना आउटर मोस्ट मध्ये एवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिले ना, ते इझिली इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात. बघा. ऑल्सो इन द penultimate shell become the outermost shell or losing the valence electron. मग ते काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतील. बघा. द पेनल्टिमेट शेल द कम्प्लीट ऑक्टेट. मग काय करतात, याने जर इलेक्ट्रॉन लॉस केलं ना कोणतं, पूर्णपणे सोडियमने, त्याच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन किती होतील, 8 होतील. मग याचं काय होईल, ऑक्टेट कम्प्लीट होईल. म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन कम्प्लीट होतील. काय होतील, 8 इलेक्ट्रॉन कम्प्लीट होईल. म्हणजे काय, त्याचं ऑक्टेट पूर्ण होईल. इथे लिहितो मी कोणतं, ऑक्टेट पूर्ण होईल. ठीक आहे. आता बघा, आता ड्यू टू दिस, आता ही काय स्पेशल स्टेबिलिटी त्यांना, ठीक आहे, स्टेबिलिटी येते जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. ड्यू टू दिस टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लॉस इलेक्ट्रॉन इन्क्रीज फर्दर. द मेटलिक कॅरेक्टर ऑफ अ ॲटम इज अ टेंडन्सी टू लॉस इलेक्ट्रॉन. जे ऑलरेडी आपण बघितलं, मेटल काय करतात, जास्त इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि नॉन मेटल काय इलेक्ट्रॉन गेन करतात. Therefore, the following trend is observed. कोणता ट्रेंड मग आहे, द मेटलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इन्क्रीज while going down a group. जे आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघितलं, कोणतं, आपण एक चार्ट बघितला, म्हणजे पिरियोडिक टेबल बघितला. त्यामध्ये बघा मेटलिक कॅरेक्टर कुठे इन्क्रीज होते, कुठे डिक्रीज होते, ते सुद्धा आपण बघितलं. मग काय बघितलं आपण, while going from left to right within a period. जेव्हा आपण पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाणार आहे, कुठे पिरियड मध्ये आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जाणार तेव्हा काय होतं, आउटर मोस्ट शेल रिमेन कॉन्स्टंट. त्यामुळे काय होतं, हाऊएव्हर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. आता तो जर इन्क्रीज होत चालला, काय होतं, पूर्णपणे ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. बघा, डिक्रीजिंग इन द ॲटॉमिक रेडियस. त्यामुळे काय होईल, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होईल. मी तुम्हाला पहिले पण म्हटलं, जेवढे इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये जास्त तेवढं काय ॲटॉमिक रेडियस कमी. जेवढे इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये कमी होतात तेवढं काय असतं, पूर्णपणे ॲटॉमिक रेडियस जास्त. बघा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि जसं आपण लेफ्ट राईट जाणार आहे तसं काय होतो, न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो आणि इलेक्ट्रॉन जे आहेत पूर्णपणे यांच्या न्यूक्लियसकडे ओढले जातात, पुल केले जातात, जे ऑलरेडी आपण बघितलं. As a result of this tendency of atom to lose electron, valence electron and decrease within the period from left to right, जे ऑलरेडी आपण टेबल नंबर 2.10 मध्ये बघितलं. ठीक आहे. दोन फॅक्टर कोणकोणते बघा, द टू फॅक्टर नेमली द इंक्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. मग कोणकोणते, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाणार आहे, कोणता, हे आहे लेफ्ट साइड आणि आहे पूर्णपणे राईट साइड. राईट साइडला आहे कोणतं रे, नॉन मेटल आणि लेफ्ट साइडला कोणतं आहे पोरांनो, मेटल आहे. जेव्हा आपण इकडून इकडे जाणार आहे तेव्हा काय पूर्णपणे विदिन अ पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. Therefore, valence electron are held with a greater and greater attractive force. This is called as a electronegativity. आता मला सांगा, या साईडला काय होती, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करतात, कोणता इलेक्ट्रॉन इझिली काय करतात, सोडून देतात. म्हणून यांना काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात, गेन करतात आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढवतात. म्हणून काय तो म्हटलं, हे इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे of atom due to increasing electronegativity from the left to right within a period. The ability of atom to become anion. आता तुम्हाला काय म्हटलं होतं, कोणतं, ज्यांच्याकडे पॉझिटिव्ह त्याला आपण कॅटायन आणि ज्यांच्याकडे निगेटिव्ह त्याला आपण anion असं म्हणतो. इलेक्ट्रॉन काय करतात, लॉस करतात पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन गेन करतात पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज. हे आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह, हे आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. सिंपल. हे आहे कॅटायन आणि हे आहे anion. मेटल कॅटायन, पूर्णपणे नॉन मेटल आयन. ठीक आहे. लेफ्टला कोण आहे, मेटल, राईटला नॉन मेटल आहे. ऍक्सेप्टेड आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग, म्हणजे वाढत जातं कोणतं, लेफ्ट टू राईट. द टेंडन्सी ऑफ एलिमेंट
to from anion or the electronegativity is called as a non-metallic character. मग जे आपण बघितलं कोणतं आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जाणार आहे कोणतं नॉन मेटलिक कॅरेक्टर काय करते वाढत जाते आणि जेव्हा पूर्णपणे आपण लेफ्ट टू राईट जाणार आहे कोणतं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते आणि मेटलिक कॅरेक्टर सुद्धा काय होतं डिक्रीज होतं जे आपण त्या टेबल नंबर 2.10 मध्ये बघितलं. आता ही ब्रेन पॉवरचे क्वेश्चन आपण पुढच्या स्लाइड मध्ये कव्हर करूया. बघा आपण ऑलरेडी आपल्याला इथं दिले बघा ऑलवेज रिमेंबर हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा म्हटलं मग इथे बघा पहिले काय आहे while going downward in a group electropositivity of element goes on increasing जे ऑलरेडी आपण बघितलं while there electronegativity goes on decreasing. जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये वरून खाली जाणार आहे टॉप टू बॉटम तेव्हा काय होतं पूर्णपणे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय आहे ते कमी होत जाते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. दुसरं काय म्हटले while going from left to right जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार आहे पिरियड मध्ये ठीक आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय होते एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते जे मी तुम्हाला इथं सांगितलं बघा while their electropositivity goes on decreasing इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होते कमी होते कारण का नंबर ऑफ लॉसिंग इलेक्ट्रॉन काय ते मेटलचे कमी होत जाते. तिसरं larger the electropositivity or electronegativity of element higher the reactivity जेव्हा त्यांच्याकडे लॉस करण्याची कॅपॅसिटी वाढते कोणतं गेन करण्याची कॅपॅसिटी वाढते त्याला आपण ते मेटल जे आहे ते नॉर्मली काय हाय रिॲक्टिव्ह आहे असं म्हटलेलं आहे. बघू मग आपण पुढच्या स्लाइड मध्ये ब्रेन पॉवरचे क्वेश्चन. ब्रेन पॉवरचा पहिला क्वेश्चन आहे आपला काय म्हटले व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट. नॉन मेटलिक कॅरेक्टर्सचं म्हणजे जे एलिमेंट आहे त्यांचे कारण काय नॉन मेटलिक होण्याचं कारण सिंपल आहे मला सांगा आपण जेव्हा बघितलं जे नॉन मेटल आहे कोणते नॉन मेटल आपण जेव्हा लेफ्ट राईट जाणार आहे काय होते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत ते काय होतात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन गेन करतात म्हणजे इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे काय होतं पूर्णपणे त्यांच्यावरती anion म्हणजे काय रे निगेटिव्ह चार्ज वाढतो म्हणजे काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते त्यामुळे एक कारण आहे जेव्हा कारण का ते जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन काय करणार पूर्णपणे गेन करणार आहे इलेक्ट्रॉन घेणार आहे आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे काय त्या पूर्णपणे नॉन मेटलिक कॅरेक्टर्स वाढतं कारण हे काय करतात पूर्णपणे 1 2 दोन म्हटले 3 4 5 6 7 आणि 8 मी तुम्हाला सांगितलं जे पहिले 1 2 3 आहे जे काय असतात पूर्णपणे मेटल असतात आणि मेटल लॉस इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे इलेक्ट्रॉन घेते कोण मग ग्रुप नंबर 2 म्हटले 15 16 आणि 17 म्हटले आता हे काय करतात इलेक्ट्रॉन नेहमी गेन करतात आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे कोणतं ते anion फॉर्म करतात anion फॉर्म केले कोणता निगेटिव्ह चार्ज त्यांच्यावर येतो आणि हेच महत्वाचं कारण कोणतंही नॉन मेटलिक कॅरेक्टर्स एलिमेंट साठी ठीक आहे म्हणजे यांचं कारण कोणतंही ते इलेक्ट्रॉन नेहमी गेन करतात आणि काही इलेक्ट्रॉन नेहमी लॉस करतात त्यामुळे काय होतं नॉन मेटलिक कॅरेक्टर ज्या एलिमेंट कडे वाढत जाते. पुढचं बघा आपलं काय म्हटलंय व्हॉट इज द एक्सेप्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड जेव्हा आपण पिरियड मध्ये कोणता हा जो पिरियड आहे पिरियड मध्ये आपण जेव्हा लेफ्ट टू राईट जाणार आहे मुलांना लेफ्ट टू राईट गेल्यानंतर आपण बघितलं कोणतं डिक्रीज होते कोणतं ऍटॉमिक रेडियस कारण का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बघा इथे याच्याकडे आहे आउटर मोशन इलेक्ट्रॉन 1 याच्याकडे 2 3 4 5 6 7 आणि 8 ज्याच्याकडे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त तेवढं काय म्हटलंय न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो काय असतो मोर असतो जास्त असतो आणि जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढं काय असतं पूर्णपणे ऍटॉमिक रेडियस काय होते कमी कमी होत जाते हे पण ऑलरेडी आपल्याला माहिती आणि हाच ट्रेंड जो आहे आपण बघतोय. आता काय दुसरं काय म्हटलंय इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते पूर्णपणे वाढत जाते म्हणजे जसं आपण लेफ्ट राईट जाणारे नंबर ऑफ एलिमेंट जे आहे ते इलेक्ट्रॉन करता जास्तीत जास्त गेन करतात घेतात त्यामुळे काय होते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. निगेटिव्हिटी घेणाऱ्यांची संख्या जो घेणार त्याच्यावर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो आणि जो देणार त्या कोणता असतो पॉझिटिव्ह चार्ज वगैरे असतो याला काय म्हणतो आपण कॅटायन आणि याला काय म्हणतो आपण anion ठीक आहे तेच क्वेश्चन तुम्हाला म्हटलेलं आहे.
तिसरं काय म्हणतो मला डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता जेव्हा आपण पूर्णपणे इकडून इकडे जाणारे जे इलेक्ट्रॉन लॉस करतात, जे एलिमेंट इलेक्ट्रॉन लॉस करतात ते काय आता पूर्णपणे कमी कमी होत जातात. म्हणून काय होतं इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी जे आहे डिक्रीज होत जाते आणि मेटलिक कॅरेक्टर सुद्धा काय होतं पूर्णपणे डिक्रीज होत जाते. ठीक आहे. आता हे दोन जे आहेत ना वाईस वर्स आहे, म्हणजे हे याच्याच विरुद्ध आहे. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, डिक्रीजिंग इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी. ठीक आहे. मेटलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटलिक कॅरेक्टर सिंपल सिंपल सांगितलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलं इथे, व्हॉट वुड बी द एक्सेप्टेड ट्रेंड. आता पहिले काय बघितलं आपण पिरियड मध्ये आणि आता काय व्हायचं आपल्या ग्रुप मध्ये. बघा व्हॉट वुड बी द एक्सेप्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट्स डाऊन अ ग्रुप. आता आपण काय बघितलं जेव्हा आपण ग्रुप मध्ये खाली जाणार कोणतं टॉप टू बॉटम. मी तर काय म्हणतो तुम्हाला जेव्हा आपण टॉप टू बॉटम जाणार आहोत, काय म्हटले हे आहे ग्रुप मध्ये टॉप आणि हे काय म्हणतो मला पूर्णपणे बॉटम साइड आहे. आणि जेव्हा आपण टॉप टू बॉटम जाणार आहे काय होईल रे इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस काय करते वाढते, कारण का नंबर ऑफ शेल विल बी ऍडेड. एक शेल आहे याच्याकडे 2 3 4 5 6 आणि 7. आता मला सांगा जेवढे नंबर ऑफ शेल वाढतील तेवढं काय पूर्णपणे न्यूक्लिअर चार्ज कमी होत चालतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे ॲटॉमिक रेडियस वाढत जाणार आहे. दुसरं काय म्हणतो मला डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता या सगळ्यांच्या आउटर मोशन मध्ये काय एक एक इलेक्ट्रॉन आहे आणि ही नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात लॉस करतात. म्हणून काय होतं मला म्हटलं डिक्रीजिंग निगेटिव्हिटी अँड द नॉन मेटलिक कॅरेक्टर आहे. तिसरं आहे इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता हे सगळे नेहमी इलेक्ट्रॉन काय करणार आहे लॉस करणार आहे, म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय आहे वाढत जाणार आहे. ते नेहमी इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि लॉस केल्यामुळे काय होतं पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज आणि यांच्या बाहेर पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज असतो. जे एलिमेंट्स काय होतात इलेक्ट्रॉन गेन करतात. काय होतात इलेक्ट्रॉन गेन करतात. जे इलेक्ट्रॉन गेन करतात त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि जे इलेक्ट्रॉन लॉस करतात त्यांच्या बाहेर पूर्णपणे पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि हेच त्याचा आन्सर आहे. पुढचा पॉईंट बघा काय लास्ट पॉईंट आपल्या चॅप्टरचा काय म्हणते तुम्हाला ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. आता मला सांगा हॅलोजन फॅमिली आपण कशा म्हणतो ग्रुप नंबर 17 ला. बघा आता ग्रुप नंबर 17 मध्ये जेवढे पण मेंबर आहे ना त्या मेंबर तुम्हाला ग्रॅडेशन बघायला भेटलं, काहीतरी वेगळा कल जो आहे वेगळा कल बघायला भेटला. मग इथे काय म्हटले द ग्रुप 17 कंटेन द मेंबर्स ऑफ हॅलोजन फॅमिली ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. आता सगळ्यांचा फॉर्म्युला काय म्हटला X2 हा जनरल फॉर्म्युला आहे. अ ग्रॅडेशन इज ऑब्झर्व इन द फिजिकल स्टेट डाऊन इन द ग्रुप. आता जर आपण ग्रुप नंबर 17 बघितला ग्रुप नंबर 17 मध्ये आपल्याला काय ग्रॅडेशन बघायला भेटतं आता बघितले दस फ्लोरीन अँड क्लोरीन आर द गॅसेस. आता याच्यामध्ये बघा ट्रेंड किती वेगळा आहे, कोणता ग्रॅडेशन किती वेगळं आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन जो आहे हा फ्लोरीन जो आहे आणि क्लोरीन जो आहे तुम्हाला काय म्हटलं हे दोन्ही पण गॅसेस फॉर्म मध्ये. कोणते गॅसेस फॉर्म मध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन. ब्रोमिन कसं आहे तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये. ब्रोमिन आहे तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये आणि पूर्णपणे आयोडीन आहे तुम्हाला काय असं म्हटलं तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये आहे. विचार करा बाकी कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला असं व्हेरिएशन बघायला भेटणार नाही. हा कोणता आहे सॉलिड फॉर्म मध्ये. आणि पेपरला MCQ साठी खूप महत्वाचा आहे. MCQ मध्ये आपल्याला कधी कधी माहित असत नाही याच्यामध्ये काय आपण लक्ष देत नाही असे मार्क आपले जायला नको. MCQ साठी खूप इम्पॉर्टंट आहे हा पार्ट. मग कोणता फ्लोरीन फ्लोरीन लिक्विड गॅसेस फॉर्म मध्ये आहे पूर्णपणे. ब्रोमिन काय लिक्विड फॉर्म मध्ये आहे. आयोडीन काय पूर्णपणे सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आता तुम्ही दोन जरी लक्षात ठेवले कोणता गॅसेस लिक्विड आणि सॉलिड किंवा आयोडीन सॉलिड आहे ब्रोमिन लिक्विड आहे आणि पूर्णपणे फ्लोरीन आहे क्लोरीन गॅस आहे. कसं म्हणायचं फ्लोरीन क्लोरीन काय गॅस फ्लोरीन क्लोरीन गॅस ब्रोमिन लिक्विड आणि आयोडीन सॉलिड. आता हा ट्रेंड तुम्हाला बघायला भेटतो कुठे ग्रॅडेशन हॅलोजन फॅमिली मध्ये ग्रुप नंबर 17 मध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. याचे ट्रिक्स काय आहे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. फ्लोरीन क्लोरीन काय गॅस फॉर्म मध्ये ब्रोमिन लिक्विड आणि पूर्णपणे आयोडीन सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आता हेच तुम्हाला ग्रॅडेशन बघायला भेटते ग्रुप नंबर 17 मध्ये. आता अशा प्रकारे आपण जे लेक्चर 2 पार्ट मध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे ग्रुप लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 जे आहेत आणि त्यानंतर आपलं जे नेक्स्ट असेल ते असेल एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स जे आहेत ते आपण एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि क्वेश्चनचे आन्सर कसे लिहिले गेले पाहिजे हे पण तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे.
आता तुम्ही ऑलरेडी आपले पहिले लेक्चर बघितले असेल, पहिले लेक्चर बघा तुम्ही आणि त्यानंतर एक्सरसाइज वगैरे बघितली चालेल. नाही तर पहिल्यांदा एक्सरसाइज बघा तुम्ही, नंतर मग लेक्चर वगैरे बघितली चालेल. कोणते लेक्चर कुठे बघा, फक्त लेक्चर तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं. ठीक आहे. बाय बाय.